जय भीम, जय मूल निवासी. बहुजन संघटक आणि बहुजन सौरभ या संयुक्त विद्यमाने आज आपण एका आगळ्यावेगळ्या अनोख्या सामाजिक विचारवंत वारकऱ्यांशी हितगुज साधणार आहोत. मी डॉक्टर वीणा राऊत. घडी घडी मनी तुझे नाम जपावे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं भजन. या भजनातील बोबडे बोल बोलणारे अर्थात दुर्गादाजी रक्षक, सावित्रीआई या दाम्पत्याचं हे सुपुत्र म्हणजे ज्ञानेश्वर रक्षक. जनमानसामध्ये अध्यात्म आणि सामाजिक चळवळ गावागावात जाऊन पेरणारे ग्रामगीतेचे प्रवर्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे गाढे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक हे केवळ नागपूरच नव्हे, गावागावातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत त्यांच्या वाणीने, कृतीने आणि सामाजिक क्रांतीने. जात पात धर्म पंथ भाषा या पलीकडचं जगणारं म्हणजे ज्ञानेश्वर हे खरोखरीच आहेत मानवतेचे रक्षक. साहित्य क्षेत्रात देखील त्यांचा एक वेगळा ठसा उमटलेला आहे. अशा मानवतेच्या साहित्यात राहणाऱ्या हातास कुणी करतात जय भीम, कुणी नमस्कार, कुणी करतात वालेकुसलाम, कुणी जय गुरुदेव. पण ज्ञानेश्वरांच्या वाणीतून प्रसवतो मात्र समतावादी सूर. चला तर प्रेक्षक हो, आज आपण हा समतावादी सूर ऐकूया आणि थेट भेटूया आपण ज्ञानेश्वर दादा रक्षक यांना. ज्ञानेश्वर दादा जय गुरु. आपल्या सामाजिक आणि लेखणीचा प्रवास निहाळता आम्हाला आपल्याकडनं काहीतरी जाणून घ्यायचं आहे. अर्थात समाजाला दिशा देणारं, नव्या पिढीला प्रेरक ठरणारं असे आपले विचार आम्हाला सुपरिचित आहेत. ते विचार आपल्या षष्टब्दी पूर्तीच्या अनुषंगाने बहुजन संघटक राहुल खांडेकर यांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद देते त्यांना की त्यांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे. या अनुषंगाने हे विचार या चॅनलद्वारे लोकांपर्यंत, जनमानसांपर्यंत पोहोचण्याचं कार्य आपणास या मुलाखतीतून करायचं आहे. आणि अधिक वेळ न घेता मी सरळ थेट प्रश्नावर येते आहे. दादा, आपले बालपण आणि आपला शाळा महाविद्यालयीन प्रवास हा कसा कसा पुढे सरकत गेला आणि या बालपणात आपल्यावर कुणी कुणी संस्काराची बीजं रोवली, या पहिल्या प्रश्नाला आपण सांगावं आणि प्रेक्षकांना सुद्धा आपण सांगावा आपला अनुभव. मी तसा सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलो. नागपूर शहरातल्या टिमकी भानखेडा मोमीनपुरा जो एक मागासलेला वर्ग आहे, मागासलेला भाग आहे, ज्या भागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या गुण्या गोविंदांनी नांदताना मला माझ्या लहानपणी बालपणी दिसायचं. मोमीनपुराच्या शेजारी टिमकी हे एक असं छोटा म्हणजे त्याला नगर म्हणाव की गाव म्हणाव, कारण त्या टिमकीमध्ये मी पाहिलं मानपुरा, मेहतरपुरा, तेलीपुरा, कलारपुरा, चम्हारपुरा, मातंगपुरा, खाटिकपुरा अशा या छोट्या छोट्या पुऱ्यांचा तयार झालेला तो भाग आणि त्या भागामध्ये माझा जन्म झाला. आणि माझ्या त्या परिसरामध्ये तुकडोजी महाराज आमच्या त्या परिसरामध्ये यायचे. गुरुदेव स्वामींचं कार्य माझे बाबा दुर्गादाजी रक्षक हे सातत्याने करायचे. तसे मुळातले ते वारकरी होते, पण तुकडोजी महाराजांच्या एका भजनाने, कारण आत्महत्याचं विचार त्यांच्या मनामध्ये आले होते आणि त्या आत्महत्येच्या विचारामुळे माझे बाबा तुकडोजी महाराजांचं भजन ऐकायला गेले. कोणीतरी म्हटलं तुकडोजी महाराजांचं भजन आहे, तर ते भजन ऐकल्यानंतर ते भजन असं होतं, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरवती त्या नवऱ्यापरी, एक दिवस मिठ भाकरी दारी मागतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. या एका भजनाने माझ्या वडिलांचे आत्महत्याकडे जाणारे पाय हे सन्मार्गाकडे वळले. आणि मग ते ज्या मालकाकडे काम करत होते किराण्याच्या दुकानामध्ये, तो मालक त्यांना एक दिवस म्हणाला की तू किती दिवस नोकरी करशील. माझे वडील म्हणाले की मी गरीब आहे, तर मी व्यवसाय करायसाठी माझा पैसा कुठून येईल. त्या मालकाने त्यांना विचारलं तू माझ्याकडे किती पैसे जमा केले. तर माझे वडील दर महिन्याला त्यांच्याकडे काही पैसे जमा करायचे शिल्लक असलेले 70-80 रुपये काहीतरी त्यांच्याकडे जमा झाले होते. त्या मालकाने म्हणाला की आठवडी बाजारामध्ये एक छोटी छोटी दुकानं घेऊन जे बसतात ते किती रुपयात लागत असेल. मसाल्याचे आयटम जे विकतात 20, 25, 30 रुपयात त्यावेळेस तो व्यवसाय सुरू होऊ शकत होता. माझ्या वडिलांच्या मालकांनी त्याला म्हणाले की बा तू माझ्याकडे जे पैसे जमा केले म्हणजे तू 2-3 दुकानाचा मालक बनू शकतो की नाही. आणि ते त्यांच्या मनाला ते बिंबलं आणि मग त्यांनी 100 रुपयाच्या भांडवलावर टिमकीसारख्या भागात एक दुकान सुरू केलं.
त्यानंतर माझी लाकडाची वखार टाल सुद्धा माझ्या कुटुंबाची त्या ठिकाणी होती. मोमीनपुरा सारख्या एरियामध्ये माझा पाणठिला होता. हे सगळं बालपणात मी डोळ्यांनी पाहत होतो. माझं बालक मंदिर त्यावेळेस राहायचं. आजच्यासारखी कॉन्व्हेंट संस्कृती ती नव्हती. कुठल्या तरी हनुमंताच्या मंदिरात, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये बालक मंदिर भरायचे, ज्याच्यामध्ये एक म्हातारीबाई आम्हाला त्या बालक मंदिरात घेऊन जायची. कुठली तरी मॅडम आम्हाला येऊन शिकवायची. काय शिकवायची? गाणी शिकवायची, भजनं शिकवायची, काहीतरी शिकवायची. त्या बालमनावर तेवढ्या गोष्टी काही प्रतिबिंब झाल्या नाही. पण त्या परिसरातल्या टिंपीचे परिसरातल्या गोळीबार चौरस्ता वगैरे या भागात नागपूर शहरातले हे त्या काळातल्या जुन्या वस्त्या आहेत. त्यामध्ये माझं ते बालक मंदिरातलं काही जीवन गेलं. त्यानंतर माझी मुलं चांगली शिकावी, चांगल्या संस्कारात वाढावी, कारण तो शेवटी स्लम एरिया होता. म्हणजे नळाच्या सार्वजनिक नळावरची भांडणं मी माझ्या बालपणी पाहिलेली आहेत. ती कशा प्रकारे असतात त्याचा अनुभव घेतलेला आहे. सायंकाळच्या वेळेला मोलमजुरी करणारा मजूर वर्ग हा दारूच्या नशेत वाहताना म्हणजे बडबडताना किंवा चाकू, छुरे, तलवारी निघताना आणि एकमेकाच्या पाठीमागे धावताना अशा प्रकारचं वातावरण सुद्धा मी माझ्या बालपणी त्या ठिकाणी पाहिलं. नंतर मग या ठिकाणी आपली मुलं चांगल्या ठिकाणी शिकावी म्हणून माझ्या वडिलांनी आम्हाला सिव्हिल लाईन, जिथे मुख्यमंत्र्यांचं सचिवालय होतं, त्या ठिकाणी एक चौकीदार राहायचे. त्या चौकीदाराच्या घरी शिक्षणासाठी माझे भाऊ, माझे एक लहान काका आणि माझी बहीण असे आम्ही 4 लोकांना ठेवलं. त्या ठिकाणून मी धरमपेठच्या शाळेमध्ये बालक मंदिरात काही दिवस गेलो, रविनगरच्या. नंतर मग धरमपेठ तिथे ख्रिश्चन मिशनरीची एक मिशनरी बोर्ड प्राथमिक शाळा होती. त्या शाळेमध्ये माझं पहिल्या वर्गाचं शिक्षण झालं. पण मित्रांनो, तिथे एक मजेदार घटना घडली की आम्ही टिंपीत राहत होतो. मग माझ्या वडिलांनी एक विश्वकर्मानगर मेडिकल कॉलेजच्या पाठीमागे एक असा प्लॉट घेतला की जो प्लॉट नाल्या धुड्याचा होता, ज्याच्यामध्ये स्मशानघाट लोक मुर्दे जाळायला आणायचे. पण गरीब परिस्थिती असल्यामुळे तो प्लॉट त्यांनी घेतला आणि त्या ठिकाणी एक झोपडी बांधून टिनाची माझी आई आम्हाला घेऊन राहायची. कारण बांधकाम चालू होतं, मातीचं घर आमचं बांधणं सुरू होतं, कुंभार विटा आणि मातीची जुळाई. तर त्यावेळेस मला या विश्वकर्मानगर अजनी पोलीस स्टेशनच्या पासनं तर धरमपेठला त्या मिशनरी बोर्ड हायस्कूलमध्ये पायी जावं लागत होतं. विचार करा की माझं वय पहिल्या वर्गात जायचं. मी पहिल्या वर्गात एक पिशवी आणि त्या पिशवीमध्ये एक पाटी, कारण पुस्तकाची त्यावेळेस काही हे नव्हतं. आणि अशा प्रकारे मी माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. आणि मला अजूनही आठवतं की त्या शाळेमध्ये माझा 5वा नंबर आला होता. तिथे आम्हाला शनिवार दिवशी बायबल सुद्धा शिकवायचे. आणि मग ते पाटी आणि तो लेखन, आणि त्यातही मजा अशी की दगडाची पाटी राहायची, ती केव्हा फुटायची याचा नेम नव्हता. कधी नुसतं अर्धा तुकडाच घेऊन शाळेत जात होतो. पण आमची आई मला शेण आणायसाठी किंवा आपल्या घरी सारवायला शेण लागतं म्हणून एक पिशवी द्यायची. मला त्यावेळेस कळत नव्हतं. माझ्या दप्तराची पिशवी म्हणजे दप्तर आपला एक झोळा आणि त्याच्यात दुसरी एक शेणाची पिशवी, त्याचा वास पूर्ण वर्गात सुटायचा. मॅडमनी मला विचारले काय आहे, काही म्हटलं. आईने मला शेण आणायसाठी पिशवी दिली. आणि तो किस्सा फार मजेदार होता की मी पायी येता येता नागपूरच्या शिवाजी सायन्स कॉलेज म्हणजे अजनी रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्यासमोर मला रात्र होऊन गेली होती. हिवाळ्याचे दिवस होते, रात्र लवकर होतं हिवाळ्यामध्ये. आणि मी त्या ठिकाणी ती थैला घेऊन आलो तर मला समोर खूप मोठं शेण पडलेलं दिसलं. मी ते शेण उचललं, पिशवीत ठेवलं. एका हातात दप्तर, एका हातात पिशवी पाठीवर. माझं वय आज मी विचार करतो की कसा प्रसंग असेल तो. आणि घरी गेलो तर माझा जेवणाचा जर्मनचा लहानसा डबा, ज्याच्यामध्ये एक वाटी राहायची, एक पोळी, भाजी मला कधी आईने दिलेली मला आठवत नाही. तेलाला त्या पोळीला तेल मीठ लावून किंवा थोडंसं तिखट टाकून अशा प्रकारच्या ज्या दुपोळ्या ती करायची. आणि ते मला म्हणजे त्यावेळेसची भूक किंवा तशा प्रकारचं जेवण आहार म्हणून मी शाळेत जाऊन ते खायचं. तर तो डबा तिथे विसरून गेलो शेण उचलता उचलता. घरी आलो, आई म्हणाली की तू डबा कुठे ठेवला. तिला शेणापेक्षा डब्याची जास्त चिंता पडली, कारण ती गरीब परिस्थिती होती. घरामध्ये माझ्या बाबांना माहीत झालं असतं, बाबांना थोडीच माहित होतं किंवा त्यांनी डबा घेऊन ठेवला होता. पण जर माहीत झालं की डबा हरवला तर मग काय म्हणेल, मलाही मारेल, माझ्या पोराला रागवेल. म्हणजे अशा प्रकारे आई धास्ती. आम्ही तेवढ्या रात्री तिथून पायी, कारण त्यावेळेस आमचा परिसर एकदम तुटक घर होते. कुठेतरी एक बाबुरखेडा दूर वस्ती, बाजूला इंटरस्कूलची कॉलनी आणि छोटे छोटे घरं, कुठेतरी एक दोन झोपड्या. तेवढ्या रात्री आम्ही पायी आईसोबत मी त्या रेल्वे स्टेशनच्या समोर त्या रस्त्यावर गेलो. आणि तिथे डबा तर दिसला नाही, कारण वाहता रस्ता त्या काळातला आणि छोटे छोटे रस्ते. पुन्हा परत अंधारामध्ये भीत पुन्हा घरी आलो. आणि आईने दुसऱ्या दिवशी जेव्हा शेणाची थैली उघडली तेव्हा ते शेण नव्हतं, तर ती घोड्याची लीद होती. आणि मला आनंद यासाठी झाला होता की एवढं मोठं शेण मला मिळालं. तिथून झाली जीवनाच्या शिक्षणाची सुरुवात. मग माझ्या वडिलांना
त्यांच्या भावांनी, म्हणजे आम्ही सगळे संयुक्त कुटुंब राहत होतो. माझे वडील 6 भाऊ आणि माझ्या काकू लोक, असं आम्ही एकत्र एका कुटुंबात राहत होतो. आणि ते मोठं घर आमचं वाडा जसं वाटायचं आम्हाला. आणि त्या मातीच्या भिंती, त्याच्यावर कुंभारी विटा आणि त्याच्यावर मातीचं प्लास्टर, अशा मातीच्या भिंतीचं आमचं घर फार सुंदर वाटायचं आम्हाला. आणि त्या ठिकाणी राहत असताना मग माझं दुसऱ्या वर्गाचं प्रशिक्षण हे नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं. तिथलेही खूप अनुभव आहेत, पण ते सगळे शेअर करणं आता गरजेचं नाही. मग तिसऱ्या वर्गाचं शिक्षण तिथे झालं. पण चौथ्या वर्गामध्ये माझ्या वडिलांना वाटलं की माझी मुलं तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात शिकली पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी मला गुरुकुंज आश्रम मोजरीला तुकडोजी महाराजांच्या सांगण्यावरून, तिथे चौथ्या वर्गात ऍडमिशन मिळत नाही, तिथे मानवसेवा छात्रालय गुरुकुंज आश्रमात आजही ती सुरू आहे. तर तिथे मला चौथ्या वर्गात तुकडोजी महाराजांच्या सांगण्यावरून मला प्रवेश मिळाला. माझे मोठे भाऊ घनश्यामराव हे पण त्या ठिकाणी होते. पण मजेदार असं की तुकडोजी महाराजांचं जे शेवटचं जो काळ होता रुग्णशाहीवरचा, तो सगळा रुग्णशाहीवरचा काळ मी डोळ्यांनी पाहिला. तो सर्व मृत्यूसंस्कार पाहिला, अग्निसंस्कार पाहिला. आणि त्यांचं सानिध्य मला ते वर्षभरात खूपदा मिळालं. पण चिमुकल्या डोळ्यांनी फक्त मी त्यांना पाहू शकत होतो. त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग मला एकदा फक्त आठवतं. माझ्या घराचं, माझ्या दुकानाचं उद्घाटन तुकडोजी महाराजांनी केलं. माझ्या आजोबांच्या तेरवीमध्ये तुकडोजी महाराज आले. आमच्या चिमकी जिथे माझा जन्म झाला तिथे खूपदा आले. असा खूपदा त्यांच्याशी माझा म्हणजे त्यांना पाहण्याचा प्रसंग आला. पण त्यांची संवाद साधता नाही आला, कारण माझं वय लहान होतं. पण एवढं मला आठवतं की आम्ही जेव्हा मोजरीला एक दिवस दास टेकडी म्हणून आहे, तिथे तुकडोजी महाराजांशी बोलताना त्यांचा जो सेवक होता त्यांनी सांगितलं, दुर्गादासजी रक्षकांचा मुलगा आहे. महाराजांनी फक्त माझ्याकडे पाहिलं आणि मला एक लहानपणापासून वाटायचं की महापुरुषांना खूप डोळे भरून पाहिलं पाहिजे. असं मी त्यांना पाहिलं. आणि नंतरच्या जीवनामध्ये माझं काय परिवर्तन झालं की तुकडोजी महाराजांनी मला लहान असताना नागपूरच्या हिंगणामध्ये एक गुरुदेव सुसंस्कार शिबिर चालू होतं, जे माझ्या बाबांनी घेतलं होतं. त्याच्या समारोपाला तुकडोजी महाराज आले होते. आणि तुकडोजी महाराज, मी एक भजन म्हटलं जे बीना मॅडमनी मगाशी त्याची सुरुवात केली. घडी घडी मनी तुझे नाम जपावे, चित्त स्थिर होऊन चरण पहावे, घडी घडी मनी तुझे नाम जपावे. हे भजन मी बोबड्या बोलामध्ये त्या मोठ्या लाखो, म्हणजे लाखो नाही पण 5-10 हजाराचा जनसमुदाय असेल त्याच्यासमोर म्हटलं तर लोक उठून उभं राहायला पाहायला लागले. तर तुकडोजी महाराज म्हणतात, अरे थांबा रे, मी दाखवतो तुम्हाला कोण आहे म्हणून. आणि मग हा आमचा गुरुदेव स्वामीचा छोटासा बालक आहे, सुंदर प्रार्थना म्हणतो, भजन म्हणतो. आणि मग मला त्यांनी दोन्ही हाताने उचललं आणि सर्व उपस्थितांकडे मला असं फिरवलं. आणि बस तो एक कृतार्थ हात माझ्या पाठीवर, माझ्या डोक्यावर पडला. आणि तोपर्यंत मला असं काही वाटत नव्हतं. मला असं वाटायचं की माझी जात, माझा धर्म जर कोणता असेल तर जो समाजात भगवी टोपी घालतो, आणि मला रस्त्याने दिसलेला भगवी टोपीवाला माझा नातेवाईक वाटायचा. मला जात माझ्या आयुष्यात कधी कळली नाही, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती कळायला लागली. मग मॅट्रिकपर्यंत मी सक्करदरा विद्यालय, नवयुग शाळा असा माझा प्रवास राहिला. त्या सक्करदरा विद्यालयांनी, तिथे स्लम एरियातले लोक माझ्याबरोबर शिकायला यायचे विद्यार्थी, त्यांनी मला माणुसकी शिकवली. माणुसकीचा धर्म मला तिथे शिकायला मिळाला. आणि मग मी धर्मडे कॉलेजला गेलो. त्या कॉलेजमधून मी ग्रॅज्युएशन केलं कंप्लीट. पण त्यावेळेस 80 मिळालं म्हणून मी ग्रॅज्युएट झालो. कारण माझं शिक्षणात म्हणजे वाचन फार आवडायचं, सगळ्या गोष्टी होत्या, पण अभ्यास असा खूप मन लावून करणे हा माझा पिंडच नव्हता. मला वाचन आणि इंग्रजी माझ्या वाट्याला कधी गेली नाही, इंग्रजीच्या वाट्याला मी गेलो नाही. आणि दोघांनी आम्ही, इंग्रजी आणि मी, ठरवून टाकलं की आम्ही एकमेकाला शिवणार नाही, एकमेकाच्या जवळ जाणार नाही. आणि त्याच्यामुळे ती 80 जर नसतं तर मला वाटतं मी ग्रॅज्युएशन कधी झालो नसतो. पण मी माझ्या परिवारातला पहिला ग्रॅज्युएट. माझ्या वडिलांनी माझी ती 3rd क्लासची डिग्री फोटोमध्ये मिळवली. आजही ते फोटोमध्ये आहे. अरे काही लोक वाचल्यानंतर हसतात की 3rd क्लासची डिग्री यांनी का मिळवली असेल, तर त्यांना काय माहित त्या 3rd क्लासच्या डिग्रीमध्ये पोहोचण्यासारखं कुठल्याही वाईट मार्गाने मी ती डिग्री मिळवली नव्हती. मी माझ्या परिश्रमातून, मेहनतीतून, अभ्यासातून मिळवली होती. मला अजूनही आठवतं की मला इंग्रजीत फक्त 6 मार्क होते. मराठी आणि इंग्रजीचा ग्रुप होता. मराठीमध्ये भरपूर मार्क होते. आणि मराठी आणि इंग्रजीच्या या संयोगाने मी 80 घेऊन ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. असा माझा शिक्षणाचा प्रवास आहे. आणि नंतर मग तुकडोजी महाराजांचं साहित्य अभ्यासक्रमात काय येत नाही, ते कॉलेज लाईफ जीवनामध्ये मला सातत्याने वाटायचं, काय येत नाही तुकडोजी महाराजांचं साहित्य अभ्यासक्रमात. माझा बाप जर तुकडोजी महाराजांच्या भजनाने त्याचं जीवन बदलू शकतं, त्याच्या आत्महत्येकडे जाणारे पाय सन्मार्गाकडे जर वळू शकतात, तर या संतांच्या साहित्यामध्ये ताकद असली पाहिजे. आणि म्हणून मी त्या संत साहित्याला समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी लिखाण करण्याचा प्रयत्न केला. माझं लिखाण म्हणजे आप लिखे खुदा वाचे,
माझे अक्षर इतके घाणेरडे आजही आहे. माझी मुलं म्हणतात काका तुम्ही काय लिहिता हे समजत नाही, पण माझ्या डीटीपी करणाऱ्याला, माझ्या दुकानामध्ये मी किराणा व्यवसाय करणारा, किराणा दुकानामध्ये मी एक असा माणूस पोसायचा की ज्याचे अक्षर खूप सुंदर राहायचे. तो कुठल्या तरी 4-5 वर्गच पास झालेला राहायचा. त्यालाही व्याकरण समजत नव्हतं आणि मलाही व्याकरण समजत नव्हतं. आजही मी व्याकरणाच्या वाट्याला गेलो नाही, पण मी लिखाण केलं आणि माझी पुस्तकं आज MA तुकडोजी थॉटला अभ्यासक्रमात आहे. काही पुष्कळशे PhD करणारे विद्यार्थी माझ्या पुस्तकावरून अभ्यास करतात. मला त्याचा आनंद आहे की मी ग्रॅज्युएट झालो आणि BA ॲडिशनल सोशॉलॉजीमध्ये केलं. पण मी MA करा म्हणून मला आमचे मुंशी सर म्हणायचे, प्राध्यापक मुंशी, की तू MA करून टाक. पण मला त्यावेळेस कोणी असं सांगणार नव्हतं आणि मी लग्नाच्या बेडीतही लवकरच पडलो. कॉलेज सप्ताह बोललो. लग्नाच्या वेळीच्या आधी जर आपण तुमचा जो खडतर प्रवास, म्हणजे बालपणाचा तुमचा जो प्रवास आहे अत्यंत खडतर आहे आणि तो तुम्ही इथे अगदी प्रामाणिकपणे मांडला. इंग्रजी आणि भाषेचं जे काही आहे किंवा व्याकरणाचं, महात्मा फुलेंचं उदाहरण आपल्यासमोर आहेच, मला सांगण्याची गरज नाही की व्याकरणाची गरज नाही. पण तुम्ही जे लोकांना, समाजाला सांगता ती भाषा कुठली पण असो, ती बोली भाषा असेल किंवा प्रमाण भाषा असेल, त्याला व्याकरणाचा स्पर्श असेल नसेल, पण ती वाणी जी आहे किंवा ते विचार लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या हृदयात रुजवणं, हे तुम्ही काम करताय आणि तुम्ही ती प्रामाणिकपणे हे मांडलेलं आहे. बोलताना तुम्ही मला एक सांगितलं की वडिलांनी अत्यंत स्लम भागामध्ये, सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे होते आणि अत्यंत स्लम मागासलेल्या भागामध्ये आपला जन्म झाला. किंबहुना त्याच्यानंतर वडिलांनी चांगल्या ठिकाणी आपण शिकावं आणि चांगल्या लोकांच्या सहवासात राहावं म्हणून तुम्ही सिव्हिल लाईनला गेलात. त्यानंतर वडिलांनी जिथे मुर्दे जाळतात त्या ठिकाणी वडिलांनी जेव्हा प्लॉट घेतला तेव्हा कोणी कुठे आडकाठी आली नाही की वडिलांच्या मनात असा विचार आला नाही का की आपण मुर्दे जाळण्याच्या ठिकाणी कसं काय घ्यावं म्हणून प्लॉट? मुद्दा असा होता की माझे बाबा आधीपासून अंधश्रद्धा आणि अंधरूढींच्या फार विरोधात. व्हेरी गुड. मला आठवतं, मला तेच जाणून घ्यायचं. ज्या टिमकीमध्ये आम्ही राहायचो त्या ठिकाणी आमच्या लाकडाची टाल होती, वखार होती. त्या ठिकाणी शेजारी कोणतरी एक असा मांत्रिक राहायचा. तो रोज काहीतरी निंबू मंत्रून आणून टाकायचा, खोबरं फोडून ठेवायचा. तर माझे बाबा सगळ्यांच्या समोर ते खोबरं फोडून खायचे आणि लोकांना सांगायचे की माझं काय वाकडं व्हायचं, त्यांनी वाकडं करून टाकावं देवात जर टाकत असेल तर. ती जी अंधश्रद्धेचा थोडा विरोध होता. आणि कसं असतं, परिस्थिती, आर्थिक परिस्थिती माणसाला अनेक गोष्टी शिकवते. आमच्या बाबांना इच्छा अशी होती की साहेब हो, आम्ही एकत्र राहायला पाहिजे, एका कुटुंबात राहिलो पाहिजे आणि एवढा मोठा प्लॉट कुठे मिळेल आणि स्वस्त कसा मिळेल. तर त्यावेळेच्या नालाडोळ्यांच्या त्या जागा होत्या आणि मला आठवतं की माझं घर बांधल्यानंतर त्या घरामध्ये जवळजवळ 10 वर्ष आम्ही रोज उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजूबाजूला जे काम चालू राहायचे त्यांचा मुरूम पडलेला राहायचा, तो मुरूम किंवा माती डोक्यावर आणून ती तिथे भरत म्हणजे माझ्या दुकानामध्ये उतरताना 10 पायऱ्या खाली उतरावं लागत होते, एवढं ते खोल होतं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की ते काही ओरिजिनल खोल नव्हतं, तर तो गड्डाच होता आम्ही त्या विकत घेतलेला आणि तो तलावासारखा पाणी साचायचं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये माझ्या घराच्या शेजारी पाणी साचायचं आणि मुलं मासोळ्या पकडण्यासाठी यायचे आणि ते गळ राहायचा, तो गळ सुताला बांधलेला 5 पैशाचा 3 पैशाचा तेव्हा मिळायचा. त्याला गांडूळ लावायचे आणि ते गांडूळ सोडायचे ते पाण्यात आणि ती मासोळी पकडायचे. आता आम्ही लोक मांसाहारी नसल्यामुळे खात नव्हतो, पण ते माझ्या खिडकीत बसून मी ते पाहायचं, तो मासोळी कसा पकडतो, अमुक कसं पकडतो, बेटकांचा आवाज. तर रात्रभर आमच्या सोबतीला राहायचे. म्हणजे असं पावसाळ्यात तर म्हणजे एकदम वेगळं वातावरण राहायचं. असं वाटायचं की आम्ही समुद्र सपाटीवर फिरून झालो. तुम्ही त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी शोधली की आपण समुद्र सपाटीवर जरी नाल्यामध्ये जरी असलं तरी सुद्धा. तुम्ही बोलताना दादा एक वाक्य बोलले की मी स्लम विभागात राहिलो आणि स्लम विभागातल्या लोकांनी मला माणुसकी शिकवली. तुम्हाला महालमाड्यातल्या किंवा सिव्हिल लाईनमध्ये तुम्ही ती माणुसकी शिकली का हे मला नाही माहिती, पण मानवतेचा विचार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सहवास आपणास लाभला आणि दुर्गादासजी रक्षकांचे पाय जे आत्महत्येकडे वळणारे एका भजनानी, म्हणजे कोण दिवस येई कसा, आणि त्या अगदी अर्थपूर्ण भजन आहे ते, आणि त्या एका भजनाने त्यांचे पाय सन्मार्गाकडे वळले. त्याचा प्रभाव बालपणापासून आपणावर पण झाला. पण आपण बोलताना त्या विचारातून तर माणुसकी तुम्हाला तुमच्या विचारामध्ये रुजत गेली. संस्कार म्हणतात ना की संस्कार करावे लागत, ते आपोआप सहवासातून होत असतं, ते तुमच्यावर पण झाले निश्चितच. पण तुम्ही एक वाक्य बोललात की मी माणुसकी ही मी स्लम विभागातूनच शिकलो. त्याचं एखादं उदाहरण तुम्ही मला सांगू शकाल का? स्लम, कारण कसं होतं की माझ्या शाळेमध्ये जे विद्यार्थी यायचे, जसं मी कॉर्पोरेशन हनुमाननगरच्या शाळेत शिकलो, रघुजीनगर आणि सोमवारी पेठ या ठिकाणी सगळे कामगारांची मुलं राहायची, एम्प्रेस मिलचे कामगार लोक. तर त्या मुलांजवळ कधी पाठी नव्हती राहत, कुठे त्यांच्याजवळ कपडे फाटके राहायचे. मी तर थोडंसं माझ्याकडे व्यवसाय असल्यामुळे कपडे तर आम्हाला फाटके नाही दिसले, कधी कधी राहायचे. पण त्यांच्याकडे एक चॉकलेट एखाद्याने घेतलं, ती चॉकलेट किंवा त्यावेळेस संत्र्याची गोळी यायची, तो मुलगा ते संत्र्याची गोळी हातात ठेवायचा. अख्खा वर्ग त्या मुलाच्या पाठीमागे फिरायचा, त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे फिरायचा. मग तो काय करायचा, सुट्टीमध्ये दुपारच्या किंवा शाळा सुटल्यावर तो ती घामजलेली गोळी
शर्टाखाली ठेवायचा आणि तो दातानी फोडायचा आणि त्याच्यातला चिमणीच्या तोंडात म्हणजे चिमणीच्या चोचेमध्ये मावणार नाही असा चिपोरा तो आमच्या हातात ठेवायचा. तर त्या एका चिपोऱ्यासाठी त्या चिपोऱ्यामधला आनंद आज मी जेव्हा पाहतो की माझ्या नातवाच्या हातचं चॉकलेट जर खाली पडलं तर त्याची मम्मी पटकन त्याला म्हणते की बेटा ते खाऊ नको, ते घाणेरडं असतं. पण आम्ही त्यावेळेस आम्हाला वाटतं की आमच्या हातची गोळी पडली तर आम्ही त्याला पुसपास करायचं शर्टाला असं आणि खाऊन टाकायचं, कारण ती गरिबी आणि त्या गरिबी आणि तिथला. पण एक गोष्ट लोक म्हणतात की अस्पृश्यता या सगळ्या गोष्टी, पण मी ज्या ज्या शाळांमध्ये शिकलो मला तिथे जातीवाद कधी दिसला नाही, कधी धर्मवाद दिसला नाही, कुठल्याही वादाच्या याच्यात नाही. सगळे विद्यार्थी एकामेकाच्या डब्यात जेवायचे, इथपर्यंत. आता तुम्ही मजेदार असता आईस्क्रोड असतो की नाही, तर एक आईस्क्रोड एक मुलगा घ्यायचा आणि तो प्रत्येकाला चोकायला द्यायचा. एकाने चोकलं की दुसरा चोकायचा, दुसऱ्याने चोकलं की तिसरा. मला कोरोना कधी दिसलाच नाही तिच्या. आणि तो काय म्हणता, अरे तुला जास्त चोकला, मला जास्त चोकला. हा जो एक प्रेमाचा माणुसकीचा जिव्हाळा होता, मानवता मला तिथे शिकलं. आणि त्या लोकांमध्ये राहून मी पुष्कळशा गोष्टी माझ्यामध्ये ज्या काही. आणि माझं दुसरी गोष्ट एक होते, माझे वडील तर संस्कार मला देण्यामध्ये सगळ्यात मोठे माझी आई वडील आणि त्याच्यापेक्षा माझी आजी. पहिल्यांदा माझ्या आजीने माझ्यावर संस्कार केले, कारण मी तिच्यासोबत जास्त भिडायचे. ती कुठे मला घेऊन जायची. पण तिचं एक गोष्ट पाहिजे म्हणजे गोपिका. माझा पण तुमच्याशी बऱ्याच वर्षापासून गोपिका. माझ्या आजोबाचं नाव तर विठोबाजी. मी त्यांनाही पाहिलं, त्यांचा मृत्यू पाहिला, पण ते थोडेसे दम्याच्या विकाराने नेहमी बिमार व्हायचे. पण माझ्या आजीने इथून ती भाजीपाला आणण्यासाठी कॉटन मार्केटमध्ये जायची, तर मी तिचा हात धरून पायी पायी कॉटन मार्केटला जायचं. नंतर ती एक मोठं गाठोडं भाजीचं घेऊन एका पोत्यामध्ये, कारण भाजी विकायसाठी आणावं लागत होतं आम्हाला, तर तो गाठोडं डोक्यावर ठेवायची. अशिक्षित, तिला पैशाचा हिशोब कसा समजायचा माहित नाही, केवढ्या किती मन आणला, काय आणलं ते पूर्ण तिला मी म्हणायचो, तू रिक्षा का नाही करत, आपण रिक्षावर तो एवढ्या दूर पाहिजे जायचं. नाही, आपले 2 पैसे वाचते. म्हणजे तिला वाटायचं की त्यावेळेस ₹1 वगैरे रिक्षावाला घ्यायचा, काहीतरी ₹2. तर ती म्हणायची माझ्या पोरांच्या कुटुंबाला ते वाचतील पैसे. आणि दळायला जाताना ती सगळ्या सुना घरी राहायच्या. तिने सुनांना घराच्या बाहेर, काही घराबाहेरची कामं करायसाठी कधी बाहेर नाही येऊ दिला. ती मला आठवतं की तो 25-30 किलोचा डबा होता आमच्याकडे, एक पेंटचा असा लोखंडी, त्याच्यामध्ये ती आटा दळून आणायची. तर ती डोक्यावर तो दळलेला आटा. नंतर माझ्या आईने आणि माझ्या आजीने खूप मोठा संघर्ष केला आमच्या परिवाराला मोठं करण्यामध्ये. जे काही आज आमचे घरं आहेत, बिल्डिंग आहेत, माझी आई मोठ्या याच्याने म्हणायची ना की ह्या बिल्डिंगने मीनं पाणी टाकलाय, हे बिल्डिंग मीनं बांधली आहे. म्हणजे तिचा म्हणण्याचा उद्देश होता की मी श्रम केलेला आहे. म्हणजे या दोघांनी, माझ्या वडिलांनी सुद्धा श्रमाची आम्हाला प्रतिष्ठा शिकवली. मला वाटतं कधी कधी आम्हाला वाईट वाटायचं की आमच्या लहानपणी आमच्या वडिलांनी खूप आमच्यावर अत्याचार केले, पण ते अत्याचार नव्हते, ती एक संस्काराची बीज पेरणं सुरू होती. कारण माणसाचं कसं आहे, पैसा आला, पैसा उधळायला वेळ नाही लागत, पैसा कमवायला वेळ लागतो. आणि म्हणून आहे ना की पैसा कमवणारी जर मुलं आज जन्माला आली, म्हणजे पैसा गमवणारी मुलं भरपूर दिसतात, पण पैसा कमवणारी म्हणजे स्वतःच्या स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभं राहणारं एक कुटुंब, परिवार तयार व्हावं, हा त्यांचा खऱ्या अर्थाने संघर्षाने तुम्हाला घडवलेला आहे. आणि संघर्ष हा माणसाला खरोखरच तेजोवलयाकडे घेऊन जात असतो. किंबहुना आईचं आणि आजीचं अत्यंत आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता इथे व्यक्त करूया, कारण त्यांनी स्वतः स्त्री असून सुद्धा सुनबाईंनी हे कामं करावी किंवा घराबाहेर पडावी, हा त्यांनी ही दक्षता घेतली की नाही, त्यांना नाही, आपण मोठी माणसं, आपण यांना सांभाळायचं, हा एक प्रेक्षकांसाठी अत्यंत महत्वाचा संदेश आहे की रक्षक कुटुंबामध्ये गोपिका आजी आणि सावित्री आई या दोघींनी त्या कुटुंबाला मोठं केलं, त्याबद्दल आम्ही निश्चितच कृतज्ञ आहोत. अलीकडेच आईचं निधन झालं. दुर्गादाजींचं तर प्रश्नच नाही आहे, तिथे त्यांचं योगदान आहेच, ते तर विसरताच येत नाही आपण. मध्ये आता आपण वैवाहिक जीवनाकडे दुर्गादासजीचं आणि माझ्या आईचं, सावित्री आईचं, मी दोघांची देहदान केलं. माझ्या वडिलांची तर इच्छा होती देहदानाची, पण माझ्या कुटुंबामध्ये आई जेव्हा वारली तेव्हा मी कुटुंबाला कुठली जबरदस्ती केली नाही. पण आमच्या सगळ्या सुना आणि माझ्या पत्नी आणि माझी वहिनी, या सगळ्या माझ्या इथल्या ज्या महिला, त्या सगळ्या म्हणाल्या नाही आपण आईचं देहदान करायचं. म्हणजे जो परिवर्तन मी तर हे जे बीज आहे देहदानाचं, हे दुर्गादाजींनीच रोवलेलं आहे तिथे. त्याच्यामुळे ते बीज पेरल्यामुळे सगळ्यांना म्हटलं ना, संस्कार आपल्याला करावे लागत नाही. आमच्या घरी आमच्या मोठ्या माणसांनी केलं म्हणजे हे नकळतपणे तुमच्यावर बिंबवलं गेलं. आणि दुर्गादाजींचं पण फार फार अभिनंदन आणि त्यांना विनम्र अभिवादन करते मी की त्यांनी त्या काळातली माणसं असून सुद्धा देहदानाची प्रतिष्ठा त्यांनी राखली आणि देहदान त्यांनी केलं म्हणजे समाजाला दिशा देणारं आणि समाजासाठी, देह सुद्धा समाजासाठी आहे हा, हे त्यांनी तिथे त्यांचं एक वैशिष्ट्य आणखी राहिलं की त्यांनी 6 भावाला, म्हणजे 6 भाऊ, त्यातले 5 भावांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांनी असा दुजाभाव नाही केला की ही माझी मुलं. आज आम्ही 16 भाऊ आहोत, म्हणजे चुलत आणि सगळे मिळून, तर 16ही त्यांच्या अंगाखांद्यावर खेळले, पण त्यांना प्रत्येकाला सेटल करताना त्यांनी दुजाभाव नाही केला.
आम्ही कधी कधी त्यांनी आमच्यावर अन्याय केला, कारण मुलं म्हणून जर आम्ही जास्त जर आमच्यावर प्रेम दाखवलं असतं तर भाऊ लोकांना किंवा बाकी परिवाराला वाटू नये की आपल्या मुलांनाच हे मोठं करतात, म्हणून त्यांनी कधी कधी आमच्यावर थोडासा अन्याय केला, माझ्या आईवरही अन्याय केला. तर ते मग आम्हाला सांगायचे की मी असं जर वागलो नसतो तर हा एक संघटित परिवार आज जे काही नागपूर शहरामध्ये उद्योगाच्या आणि विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात जे नाव दिसतं हे दुर्गादासजींच्या श्रमाची आणि त्यांची सोच. एक 4था वर्ग शिकलेला माणूस, मराठी 4था वर्ग शिकलेला माणूस, तो आपल्या मृत्यूपत्र 3-4दा लिहितात. त्यांनी वयाच्या 60व्या वर्षापासून मृत्यूपत्र लिहिणं सुरू केलं होतं. मग त्याच्यात परिवर्तन करत गेले. जसं काहीतरी म्हणजे मुद्दा कसा होता की ते नेहमी एक वैज्ञानिक विचार ठेवायचे आणि प्रगतिशील विचार राहायचे. की त्यांनी व्यवसायाला सुद्धा जपान पाहायला गेले. जपानमधून आल्याबरोबर सांगितलं आपल्याला डिपार्टमेंटल स्टोअर उघडायचं. एकदम परिवर्तन. त्यांनी पहिल्यांदा, मला असं वाटतं की नागपूर शहरामध्ये काही लोक असतील पण ते माझं दुकान हे पहिल्यांदा प्लास्टिक पॅकिंग आणि पूर्ण प्रत्येक वस्तू पॅकिंग करण्यामध्ये आणि पहिल्यांदा होम डिलिव्हरी हे पहिल्यांदा आम्ही प्रयोग केले नागपूर शहरात. अगदी तुमचं अभिनंदन आहे. आणि दुर्गादासजींनी तुम्ही जो आता प्रसंग सांगितला किंवा त्यांनी परिवर्तनशील म्हणजे प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीनुसार परिवर्तन हा अटळ नियम आहे निसर्गाचा आणि तो त्यांनी अगदी अंगीकारला. अजून एक मला असं थोडंसं माझ्या ऐकिवात आहे की त्यांच्या संदर्भात जे आता त्यांचा संदर्भ सुरू असल्यामुळे मी पुन्हा त्यांच्या संदर्भात असं ऐकिवात आहे की त्यांनी जी काही दुष्काळाची घटना आपल्या नागपुरामध्ये घडलेली होती तुमच्याच परिसरामध्ये विश्वकर्मा नगराच्या, त्यावेळेला त्यांनी दान पार्वतीच्या अनुषंगाने कुठला प्रसंग आहे तो ते तुम्ही इथे सांगा. कसं होतं की तुम्हाला आठवतं की 1970 ते 75-80 पर्यंत या देशामध्ये मोठा दुष्काळ होता. अन्नधान्यामध्ये कंट्रोल होतं. गहू तांदूळ तुम्हाला ओपन मार्केटमध्ये विकता येत नव्हतं आणि ते फक्त कंट्रोलमध्ये मिळायचं. तर त्याच पिरियडमध्ये काय झालं, विदर्भाचं आंदोलन पेटलं. मध्येच 1967 मध्ये हिंदू मुस्लिम दंगा झाला. त्या दंग्यामध्ये अनेक लोकांचे घरं जळल्या गेले आणि नंतर या विदर्भ आंदोलनामध्ये विदर्भ बंदचा नारा दामोदर होतींनी दिला. एक महिना जवळजवळ 1 महिना मला वाटतं की नागपूर आणि विदर्भ टोटली बंद. लोकांना जेवायला नाही. 1 महिना मला कमी वाटतं कारण मी लहान होतो त्याच्यामुळे 1 महिना असेल तर 15 दिवस असेल, पण माझ्या घरी 1 महिना 1.5 महिना पोलीस माझ्या घरी मुक्कामाला होते. त्याचं कारण असं झालं की गहू तांदूळ मिळत नव्हते. मग लोक काय खायचे तर लाल मिलोच्या भाकरी खायचे. लाल मिलो आम्ही विकत नव्हतो, ते कंट्रोलमध्ये यायचं. आमच्याकडे काय तर चणे वटाणे तुरी अशा जे कडधान्य ते कडधान्य आमच्याकडे मिळायचं. पण कोणीतरी आमच्या शेजारच्या व्यक्तींनी असा प्रपोगंडा केला की यांच्या घरी गव्हा तांदळाचे गोडाऊन भरून पडलेले आहे. लोकांमध्ये असा अपप्रचार लवकर होतो. सगळीकडे दुकानं लुटल्या जात होती. मग काय झालं की आमच्या घरावर एक मोठा मोर्चा, आमचं घर आणि दुकान एकत्र असल्यामुळे मोठा मोर्चा आला. बाजूला रस्त्याचं बांधकाम चालू होतं, तिथे दगड पडले होते. काही लोक दगड हातात घेऊन होते. मी ते डोळ्यांनी पाहिलं व्हिज्युअल सगळ्या गोष्टी. किती वर्षाचे तुम्ही असं? मी त्यावेळेस 7व्या वर्गात होतो शिकत. आणि ते सगळं पाहत होतो. मी घरावर असा, आमचं घर होतं टिनांचं सिमेंटच्या, त्याच्यावर उभं होतं. माझा एक नोकर होतो, माझे एक काका होते आणि माझे मोठे भाऊ आणि मोठे काका बाजूला उभे होते. असे आम्ही लोक, माझे वडील खाली एकटे पब्लिकच्या समोर. माझे वडील एक कटोरी घेऊन उभे. माझ्या वडिलांनी सगळ्यांना सांगितलं, पहा तुम्हाला माझ्याकडे जे आहे ते मी देतो. काय मला काय करायचं, उधारीत आणलेला माल आहे. ज्या व्यापाऱ्यांना मी सांगितलं की माझा माल चोरी गेला, मी काय करू. आणि सगळ्यांना रांग लावायला लावली. आणि माझ्या बाबांना टिमकी भानखेड्यात राहत असल्यामुळे काही गोष्टी चांगल्या कळत होत्या की गुंड प्रवृत्तीचे लोक कसे असतात आणि त्याला कसं हँडलिंग करायचं. माझ्या बाबांना कुठली शक्ती होती ही माहिती नाही. माझ्या बाबांवर अनेक संकट आले. अनेक संकटांवर ते मात करताना त्यांची मी जी पाहिलेली हिंमत आणि ते विसरून जायचे मात्र. मग ते काय, त्या सगळ्या तिथल्या गुंड प्रवृत्तीच्या पोरांना सांगितलं तुमको ज्यादा मिळेगा, तुम्ही लाईन लावा सर. मग ते सगळे लाईन लावायला गेले. कारण माझ्या बाबांना माहिती होतं मी जितका टाइमपास करेल तितक्या वेळात मला पोलीस कुमक येईल. तर ते लाईन लावेपर्यंत काही पोलीस आले, पण ते 5-6 पोलीस होते, 7 पोलीस होते, एक सब इन्स्पेक्टर होते. त्या सब इन्स्पेक्टरला आणि पोलिसांना लोकांनी दगड मारले तर ते उठून पळाले. ते पळत जाय, पब्लिक त्यांच्या पाठीमागे धावत जाय. मग थोड्या वेळाने एक मोठी कुमक आली. त्याच्या आधी माझ्या बाबांनी प्रत्येकाला धान्य दिलं, कडधान्य. कारण धान्य म्हटलं की तो धान्यावर तर बंदीच होती. धान्य नव्हतं. माझ्याकडे आम्ही कंट्रोलचा तांदूळ खायचा. आमच्याकडे भात एक म्हणजे आठवड्यातून एखाद्या दिवशी भात व्हायचा. तर आम्ही काय करायचं, लहान लहान सगळे भाऊ लोक कावळा बोंबलते का आपल्या घरावर पाहायचं. कावळा कशासाठी बोंबलला पाहिजे तर माझ्या घरी कोणी पाहुणा आला तर आम्हाला भात खायला मिळेल. नाही तर आम्ही पोहे भिजवून त्याच्यात तिखट मीठ टाकत होतो, साखर टाकून ते पोहे खायचं भात म्हणून. त्यावेळेस तांदूळ सुद्धा मिळत नव्हता. आणि मग माझ्या बाबांनी ते लाईनमध्ये लावलंय. मग पोलीसची कुमक खूप आली. त्यावेळेस खान म्हणून सर्कल होती, इथले ठाणेदार होते अजनी पोलीस स्टेशन. तेव्हा अजनी पोलीस स्टेशन त्या अजनी पुलावर होतं. आणि मग त्यांनी काही पोरांना असं झोडपलं, पण पुष्कळशे पोरं मग त्यांनी अटक केली काहींना. माझ्या वडिलांनी सांगितलं की नाही हे माझे मित्र नाही, हे नातेवाईक आहेत.
कारण हे सगळे माझा परिवार आहे. चंद्रमण नगर, विश्वकर्मा नगरमध्ये ते पूर्ण कॉलेज शिकणारे पोरं होते. त्यांच्यावर काही केसेस लागणार होत्या. माझ्या बाबांनी कोर्टात जाऊन सांगितलं की हे सगळे मला मदत करायसाठी आले होते. अशा प्रकारे तो प्रसंग होता आणि त्या प्रसंगामध्ये माझ्या वडिलांना एकही दगड लागला नाही. दगड फेकून आले लोक माझ्या काकांना लागला, वर उभे होते, माझ्या भावाला लागला, ते इंज्युर्ड झाले. पण माझे बाबा सगळ्यांच्या समोर होते पब्लिकमध्ये. त्यांना नाही, फक्त त्यांनी डोक्यावरती कुंड म्हणजे कुंड पकडून उभे होते, काही नाही. मग ते म्हणतात की कोण आपल्याला वाचवायला येतो, तर निश्चित कुठली तरी अशी नैसर्गिक शक्ती असते, ती मदत करत असते. कोणी त्याला काही म्हणू, तो असतो की नाही माहित नाही, पण आत्मशक्ती येते, ती आत्मशक्ती जी येते त्यांच्या सुविचारांची शक्ती आहे. तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे की ज्याने सत्याशी नाते जोडले त्यांच्या गुरुत्वाकर्षण आले, बोलण्याहून सामर्थ्य झाले त्याच्या शुद्ध जीवनात. तर तो एक प्रसंग मला आणि त्या सुविचाराच्या शक्तीनेच त्यांनी बाकी सगळ्या गोष्टी सांभाळल्या आणि तो सुविचार त्यांच्या मनामध्ये होता. म्हणून त्यांनी कुठल्याही गुंड प्रवृत्तीचे मुलं जरी असतील तर ती माझी मुलं आहे असं समजून त्यांना धक्का लागू दिला नाही. हे सुद्धा अगदी अधोरेखित करण्यासारखं आहे. प्रेक्षकांना यातून सुद्धा अगदी बरोबर आहे. मध्ये आपण वैवाहिक जीवनाच्या संदर्भामध्ये बोलला होता, त्याबद्दल आपण थोडक्यात सांगा. पहा, त्या वेळेला माझं कॉलेज सुरूच होतं. मी ग्रॅज्युएट झालो होतो. मग एमएला मी ऍडमिशन घेतली, एमए इकॉनॉमिक्सला. तेही घेण्यापाठीमागे काही कारण नव्हतं. तर कॉलेजमधल्या पोरांचे इलेक्शन होते, तर विद्यार्थी माझे मित्र म्हणाले की तुझंही कोर्ट आम्हाला मिळू शकतं, तू ऍडमिशन घे. मी एमए इकॉनॉमिक्स घेतला. इकॉनॉमिक्स मला काही तेवढं समजत नव्हतं. माझं सोशॉलॉजीमध्ये एमए करण्याची होती इच्छा, पण ती राहून गेली. तर त्याच पिरियडमध्ये माझ्या मोठ्या भावाचं लग्न, घनश्यामरावजीचं लग्न जुळलं. तर आम्ही ते लग्न मोझरीला गुरुकुंज आश्रमात तुकडोजी महाराजांच्या करायचं माझ्या बाबांची इच्छा होती. गुरुकुंज आश्रमाला दास टेकडी आहे. त्या दास टेकडीवर खुल्या मैदानात वर फक्त तोरणं आणि एक नैसर्गिक वातावरण असं ते ठरलं माझ्या बाबांचं. तर आम्ही त्या व्यवस्थेत मी गेलो. मग माझे बाबा मला एक दिवस म्हणाले की ते 10 दिवस लग्नाला शिल्लक होते, मला म्हणजे तू पण लग्न करून टाक. मी म्हटलं इच्छा तुमची असेल तर. म्हणून मग मला त्यांनी काही मुली पाहायसाठी नेल्या. तर त्या मुली पसंत नाही आल्या. पण हिंगणघाटला आम्ही एक मुलगी पाहायला गेलो. तिथली मुलगी पाहिली, ती होती तशी वर्धा जिल्ह्यात पुलगाव जवळची. पण त्या मुलीला आम्ही पाहिलं आणि नंतर आपण विचार करू असं ठरलं. बस स्टॉपवर आलो तर अमरावतीची बस लागली. म्हणून बाबा काय म्हणते तुम्ही नागपूरला जा, मी अमरावतीला जातो. माझे जावई पण माझ्यासोबत होते. माझ्या बाबांना म्हटलं मी पण येतो अमरावतीला, जावई एकटे जातील. मग मी मोझरीला आलो, गुरुकुंजाला आश्रमला. तिथे आमची ध्यान प्रार्थना, संध्याकाळची प्रार्थना झाली. सकाळी ध्यानाला गेलो तर माझे बाबा मला असं म्हणतात की या गावामध्ये एक गरीब पोरगी आहे, आपण ती पाहून घेऊ. मी म्हटलं ठीक आहे. आणि मीच एकटा तरुण, बाकी सगळे माझ्यासोबत एक 5-6 म्हातारे त्या गुरुकुंज आश्रमातले. ते म्हातारे माझ्यासोबत मोझरी गावामध्ये, कारण गुरुदेवनगर आणि मोझरी गाव, मोझरी हे मेन गाव आहे. नंतर गुरुदेवनगर हे तुकडोजी महाराजांनी बसवलेलं पूर्ण आता एक छोटंसं गाव आहे ते. तर मी मोझरी गावात गेलो त्यांच्यासोबत. तर एक म्हातारे माझ्या वडिलांचे मित्र आणि गुरुदेव स्वामीचे प्रचारक होते, तायडे गुरुजी आणि अजमेरी दादा म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं की या पोळीचं हुंड्यासाठी लग्न तुटलं. मी ते ऐकत होतो. मला चीड एका गोष्टीची होती की मला आणून पाठवून माझी इच्छा होती ग्रॅज्युएट झालेली एक सून आपल्या घरात आली पाहिजे, पत्नी आपली ग्रॅज्युएट असली पाहिजे, कारण मुलांच्या शिक्षणाचा त्याच्यावर हे होतं. कारण आम्ही शिक्षणापासून वंचित राहिलो पुष्कळशा गोष्टी. तर माझी आई अशिक्षित होती. पण नंतर मी जेव्हा तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ आलो आणि मनामध्ये एक निश्चय केला, कुणाला न सांगितला, म्हटलं याच मुलीबरोबर लग्न करायचं. ती मॅट्रिक नापास होती तरी म्हटलं या मुलीबरोबर लग्न करायचं. आणि मग घरी आलो. घरी त्यावेळेस काहीच बोलले नाही, बसनी आलो. घरी आल्यानंतर माझ्या मोठ्या काकू सुमित्रा त्या मला विचारायला लागल्या की दादाजी विचारते तुला काय वाटलं. म्हटलं नाही, मला याच मुलीबरोबर लग्न करायचं. काय वाटलं काय नाही, पण निश्चित आणि हुंड्यासाठी लग्न तुटलं. पण ज्या मुलांनी ते लग्न तोडलं त्या मुलगा सुद्धा नागपूरचाच होता, म्हणजे त्या नशिबी नागपूर होतं. आणि पण एक निश्चित झालं की ती आयुष्यामध्ये खूप चांगली पत्नी म्हणून ती आदर्श आहे. आणि कारण पत्नीचा जो गुणधर्म असतो की स्वतःसोबत आपल्या परिवाराला घेऊन मोठं व्हायचं, परिवाराला सेवा द्यायची. माझ्या आजीला, माझ्या आजीची, माझ्या वडिलांची, माझ्या आईची वृद्धावस्थेमध्ये तिने पूर्ण सेवा केली. आणि उलट आम्ही कधी कधी म्हणायचो तू इतका त्रास देते, पण ती उलट आम्हाला टोकायची. आणि त्याहीपेक्षा मजेदार माझ्या लग्नामध्ये माझ्या वडिलांची इच्छा होती की खादीच्या कपड्यावर लग्न कर. माझ्या वेळेवर खादीचे कपडे शिवायला वेळ नव्हता, कारण लग्न 2 दिवसावर आलं होतं. तर मी जुने कपडे माझ्या खादीचे घालून मी त्या खादीच्या कपड्यावर. समाजाला हा सुद्धा एक महत्वाचा संदेश तुम्ही देताय. आता अलीकडे आपण बघतो बऱ्याच गोष्टी खूप शो ऑफ झालेल्या आहेत.
पण नवीन कपडे घ्यायलाच पाहिजे असा सुद्धा दंडक किंवा दंडक नाही म्हणणार आपण एक प्रघात एक प्रघात परंपरा आहे. या अनुषंगाने नवं घेतलं पाहिजे हे आपण नवरदेव तर त्याच्यामुळे आपण ते त्यावेळेला ते आपण अंगीकारत होतो. पण त्यालाही तुम्ही तडा दिला आणि तुम्ही जुन्या कपड्यावर लग्न लावलं म्हणजे हा समाजाला एक खूप मोठा मोलाचा संदेश आहे. त्याच्यामध्ये आहे की माझ्या पोराला त्या कपड्याला मी ऑल्टर करून घातले यासाठी की लोक म्हणतात मी माझ्या वडिलांच्या लग्नातला कोट घातला. तुला पण कोट तर नव्हतात, आपल्या पोराला आपला बंगाली शर्ट पायजामा घालून द्यायचा म्हणून मी ते ऑल्टर करायला गेलो आणि तो बंगाली शर्ट पायजामा माझ्या मुलाने खूप दिवस घातला. त्याचे फोटो काढून ठेवले. तुमच्या मुलाचं पण कौतुक आहे. पण अलीकडची मुलं जरी लहान असेल तरी सुद्धा कौतुक आहे. अलीकडची लहान लहान मुलं घालायला तयार होत नाही जुने कपडे. एनिवे, पण तुम्ही जे सांगितलं की बा हुंड्यासाठी मी तुमचा मानवतावाद हा किंवा राष्ट्रसंतांच्या विचारांचा आणि दुर्गादाजी रक्षकांच्या आणि आईच्या कुटुंबातील जे संस्कार आपल्याला मिळाले, कदाचित शिक्षण नाही आहे मनातली इच्छा असून सुद्धा तुम्ही त्याच्यावर पाणी फेरलं किंवा त्याच्यावर पांघरून घातलं आणि तुम्ही हुंडाबळीसाठी किंवा हुंड्यासाठी एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि म्हणून तुम्ही दोन्ही पण लग्न आम्ही केलं. व्हेरी गुड. त्यांना एक रुपयाचा खर्च नाही. आयुष्यात माझ्या सासूरवाडीने मला कुठले कपडे घेतले नाही कारण मी कधी म्हटलं नाही की मला तुम्ही अहेरने आणला अमुक नाही आणला कधीच नाही. कारण मी म्हणालो की मी लोकांना दान देत असतो, मी मला त्यांच्याकडनं घ्यायची गरज काय. आणि मी कॉलेज लाईफमध्ये हुंड्याच्या विरोधात करायचो. कारण त्यावेळेस रूपाताई कुलकर्णी, सीमा साखरेंच्या ज्या काही आंदोलन चालायचे मी त्यांच्या आंदोलनात नव्हतो. पण मला ते चीड होती की अन्याय का त्यांच्या. मला नागपूर आकाशवाणीने त्या विषयावर माझी मुलाखत पण घेतली होती. मला असं काय वाटतं आणि काय कळत होतं मला. मी माझ्या एका मित्राला, माझा एक मित्र होता, नाव नाही घेतलं, तो कुणबी समाजाचा होता, माझ्याबरोबर कॉलेजला शिकायचा. त्याचं लग्न जुळलं तर त्याला मी नाही म्हणत होते हुंडा नाही घेतला पाहिजे. नाही बघ नाही तसं नाही होत तर आपल्या लोक काहीतरी पागल समजतील आणि समजतील. म्हटलं तू किती हुंडा घेशील? 15-20 तर आपल्याला भेटत. तर त्यावेळेस माझ्याकडे बजाज सुपर गाडी माझ्या हातात होती. तर त्याला मी म्हणायचो की 25,000 गाडी मी रोजच घेऊन फिरतो. तुला हुंडा जेवढा भेटत त्याच्यापेक्षा जास्त तर मी रोज फिरवतो. हा स्वाभिमान तुमच्यामध्ये होता. किंबहुना तुम्ही वारंवार बोलताय की मला समाजशास्त्रामध्ये MA करायचं होतं. तुम्ही आता रूपा कुलकर्णी आणि सीमा साखरेताईंचं नाव घेतलं तर आंदोलनात जरी तुम्ही सहभागी नव्हता पण त्या आंदोलनात होणाऱ्या त्या वाक्यांचा, त्या वाणीचा, त्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर निश्चितच होता. कारण कसं मला व्यवसाय सांभाळावा लागत होता. मी इमिजिएट व्यवसायात बसलो. आणि दुसरी गोष्ट अजून सांगतो बोलतो की माझी आई आणि वडिलांचं देहदान करताना सुद्धा मी त्यांना जुनेच कपडे घातले. त्यात तुकडोजी महाराज म्हणतात की अरे मृत शरीराला तुम्ही नवीन कपडे घालून एका गरीबाचं तुम्ही येतं उलट तुम्ही एखाद्या गरीबाला ते नवीन कपडे द्या, त्याचा आण घातला जाईल. तुम्ही त्याचे स्वच्छ कपडे त्यांना परिधान करा. माझ्या आईला सुद्धा आम्ही तिच्या म्हणजे चांगल्या लुगड्याने तिला हे केलं पण नवीन नाही. समाजाला अत्यंत प्रेरक असा संदेश देणारं तुमचं हे वाक्य आहे. कारण प्रत्येक वाक्याला तुम्ही जे तोडत आहात आणि प्रत्येक वाक्याला तुम्ही सांगता की या रूढी परंपरा, हा प्रघाताप्रमाणे ज्या पडलेल्या आहेत, या तुकडोजी महाराजांच्या विचाराप्रमाणे तुम्ही आचरणात आणताय आणि अंगीकारून तुम्ही ते तुमच्या कृतीमध्ये ते साकारत आहात. याबद्दल आपलं खरंच खूप अभिनंदन आहे. आणि तुम्ही जो तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर किंवा तुम्हाला वाचनाची अशी आवड आधीपासून होती की नंतर तुमच्यामध्ये ती डेव्हलप झाली? नाही, मुळात कसं आहे की मी पहिल्या वर्गात शिकत असताना माझा 5वा नंबर आला. तर तसं शिक्षणात मी तुम्हाला सांगितलं की मी शिक्षण मनावर घेत नव्हतो. पण त्यावेळेस मला जे पहिलं पुस्तक माझ्या हातात लागलं ते होतं वाघोबाचा काटा काढला. हे पुस्तक मला प्रेझेंट मिळालं होतं शाळेमध्ये. मी पहिलं 5वा नंबर आल्यामुळे. आणि ते वाघोबाचा काटा काढला हे पुस्तक मी खूपदा वाचून काढलं. मग काय व्हायचं की रद्दी दुकानामध्ये आली की रद्दीतल्या दुकानातले चांदोबा, मनोहर कानिया किंवा ते असतं ना मृत्युंजय, अशा प्रकारचे कॉमिक्स हे मी रद्दीतले पुस्तकं वाचत गेलो. आणि मग माझ्याकडे माझ्या वडिलांचं, माझे वडील तर खूप शिकलेले नव्हते पण त्यांची लायब्ररी होती. त्यांच्या लायब्ररीमध्ये काय तर सगळे ग्रंथ यायचे, पांडव प्रताप, रामायण, एकनाथी भागवत, हे ते अजूनही आहे माझ्याकडे ते जुने पडले. मी त्यातली मी काही पुस्तकं वाचले होते. त्यातलं एक शिवाजी महाराजांवरचं पुस्तक होतं चांगलं. तर ते अशी पुस्तकं मी म्हणजे बाबांच्या त्या अलमारीने सुद्धा मला वाचतं केलं. आणि घरात दुकानामध्ये येणाऱ्या रद्दी पुस्तकांनी ती रद्दी विकायला माझे वडील नाही म्हणायचे हा रद्दीच उडत राहतो म्हणे. म्हणजे मी कॉलेजला गेल्यानंतर जर उभा राहील किंवा मी कुठल्याही वडिलांसोबत कुठे कोणाच्या घरी गेलं तर पेपर जर पडला असला मी हळूच ते पेपर काढून माते मतांतरीमध्ये आपलं काही आहे का ते पाहत होतं. कारण माझं लिखाणाचं. आणि दुसरी गोष्ट 7व्या वर्गात शिकत असताना एकदा आम्हाला शेतकऱ्यांची मुलाखत लिहायला लागला. तर ती मुलाखत मी इतकी सुंदर लिहिली होती की मी इमेजिन केलं होतं की मुलाखत कशी घ्यायची. रस्त्यावर एसटीची बस आहे ती फेल झाली आणि शेताच्या बाजूला उभी होती. मग काय केलं तर मी उतरलो आणि शेतात एक शेतकरी काम करत होता आणि मग त्याची मी मुलाखत घेतली. अशा प्रकारे ती रंगवली होती. मग म्हटलं मला आपण चांगलं लिहू शकतो. आणि मग 7व्या वर्गाच्या नंतर लिखाणाचं डोक्यामध्ये फॅड आलं आणि 12वी नंतर त्याला एक चांगलं स्वरूप आलं. म्हणजे तुमचं सूक्ष्म निरीक्षण, कल्पनाशक्ती, चिकित्सक वृत्ती आणि बुद्धिपण
या सगळ्या तत्वांवर तुम्ही तुमचं अधिष्ठान उभं केलेलं आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थाने 12व्या वर्गापासून लिखाणाला सुरुवात केली. माझं लिखाणाचं एक पद्धत अशी राहायची की मी कोणाचं तरी कोटेशन फालतू वापरत नव्हतो. तुकडोजी महाराजांचं किंवा तुकारामाचं संतांचं वापरायचं, पण लोक म्हणतात खूप ग्रंथ वाचले, खूप पुस्तक वाचले. मी खूप ग्रंथ खूप पुस्तक कधीच नाही वाचले. मी प्रत्येक पुस्तक अर्ध्यापेक्षा जास्त किंवा 10-20 पानाच्या वर नाही वाचलं. मला लोक प्रेझेंट देतात पुस्तकं, पण एक होतं माझं की तुकडोजी महाराज म्हणतात मी साहित्य पुस्तकातून शिकलो नाही, ग्रंथातून शिकलो नाही, तर समाज जीवन मी वाचलं. तर हे समाज जीवन वाचण्याचं जे ऑब्झर्वेशन आहे मला बालपणापासून होतं. मी तुम्हाला सांगितलं की टिमकीत राहत असताना टिमकीतलं जनजीवन मी टिपायचं, किंवा कॉर्पोरेशनच्या नळावर बाया कशा झगडतात, तर हे मला त्यावेळेस हे असं निरीक्षण माझं आजही आहे. तर असं म्हणतोच ना आपण की साहित्य हा समाजाचा आरसा आहे. साहित्य म्हणजे काय असं आकाशातून पडत नाही, ते आपण समाजाच्या अवतीभोवतीच्या अनुभूतीतूनच आपण ते साकारत असतो आणि रेखाटत असतो. तुम्ही मी कॉलेजला शिकत असताना माझ्या वर्गामध्ये आम्ही हिस्लॉप कॉलेजला होतो. असं वाटायचं कॉलेजमध्ये मुली गिली असल्या पाहिजे. हिस्लॉप कॉलेज त्या काळात मॉरेस आणि हिस्लॉप कॉलेज म्हणजे फार जबरदस्त कॉलेज होतं, टॉपर. म्हणजे मी पहिले हिस्लॉप कॉलेजला 2 वर्ष होतो आणि मॉरेस ना हिस्लॉप कॉलेजमध्ये त्यावेळेस मुलं मुली एकत्र बसून चर्चा करायचे, गोष्टी करायचे. त्यावेळेस बेंचवर सुद्धा मुली आणि मुलं एका बेंचवर नाही मागे बसायचे. मुलगे समोर बसले तर पाठीमागच्या बेंचवर आम्ही बसायचे. तर आमचं सारं नशीब असं हे होतं की आम्हाला 2च मुली आमच्या वर्गात होत्या आणि ते मराठी मीडियम. कारण मराठी मीडियम आणि इंग्रजी मीडियमला खूप मुली होत्या, पण त्या इंग्रजी मीडियममध्ये ज्या मराठी पोरी होत्या, महाराष्ट्रीयन पोरी होत्या, त्यांना तिथे इंग्रजी समजत नव्हतं, ते आमच्या वर्गात येऊन बसायच्या. असा आमचा एक 10-12चा ग्रुप होता. तर त्या ठिकाणी एक मुलगी होती इंदू घुगरे नावाची. तिच्या बहिणीने नर्सिंग ट्रेनिंग घेतलं होतं. ती सांगायची की बा माझ्या बहिणीने नर्सिंग ट्रेनिंग घेतलं म्हणून आमच्या कुणबी समाजातल्या लोकांनी आमच्यावर बहिष्कार टाकला की आम्हाला कोणीही चांगलं म्हणत नाही. ते म्हणतात म्हणे की बिघडलेलं कुटुंब. हे मी परिस्थिती त्या काळात तिथं मला आठवतं मी 12वीत पहिली कथा लिहिली होती इंदूहून, आणि त्या कथेमध्ये लिहिलं होतं की बाबा हे कसं. तर मग मी त्या म्हातारीला समजवतो, इंदूच्या आईला, की तू जेव्हा ऍडमिट होती तुला रक्ताची गरज होती, तुला सेवा कोणी दिली. मग तू त्या नर्सला काय म्हणायची, बेटा तू माझ्या पोरीसारखी होती, तू मला सेवा दिली, तेव्हा तू तिला जात विचारली होती का. मग तू अशा प्रकारची ती कथा रंगवली होती. ती कथा खरंच माझ्या डोक्यात. आणि दुसरी होती मग मी माय, जी मला वाटते आपण एका याच्यात मी छापली, पण ती कथा मी फार कमी लिहिल्या, पण लिहिल्या चांगल्या. एक लिहिली होती माई जात बदलावायची. ती अशी होती की का बरं असं सुचलं की जात बदलायची. असं होतं की मी तर ओबीसी होतो आणि त्यावेळेसचं मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन फार जोरात सुरू होतं आणि तेव्हा धनवटे कॉलेजला शिकायचं. तर कॉलेजमध्ये मी खऱ्या अर्थानं जात पातीचं राजकारण पाहिलं की ओबीसीचा ग्रुप हा स्टुडंट पॅनल म्हणजे SC STचा ग्रुप आणि फ्रेंड्स पॅनल म्हणजे ओबीसीचा ग्रुप, असा एक थोडासा हे होता. तर काय झालं की तिथे मी काय म्हणत होतो, जातपातीचं तिथे कथा लिहिली. तर त्यावेळेस काय झालं की मला कोणतरी सांगितलं, कारण तेलाचं तिरुमल जर केलं, तिरुमल एक पोट जात आणि ते तिरुमल जर केलं तर त्याला रिझर्वेशन मिळतं. ही मी कुठल्या तरी याच्यातून वाचलं होतं. माझ्या डोक्यात एकदम आलं की आपण याच्यावर लिहू शकतो. आणि मग ती मला माझी जात बदलावायची. मग तो जातो, म्हातारा असतो, आई वडील फार उशीर त्याला मूल होतं. मग तो हेडमास्टर काय म्हणतो, म्हणजे बाबाजी गणपत एक काम कर, तू या पोराचं कास्ट सर्टिफिकेट बदलव ना, तेलीचं तिरुमल करून आण, त्याला जन्मभर त्याला शिक्षणाचं सोयी भेटेल, त्याला स्कॉलरशिप भेटेल. आणि मग तो त्याच्यासाठी काय करायला लागेल, तर तो म्हणते तू तहसीलदाराचं सर्टिफिकेट आण. तो तहसीलदाराकडे जातो, तर तहसीलदार चपराशाच्या हातात धक्के मारून काढतो आणि तो सांगतो, तो तहसीलदार म्हणतो, अबे या देशात जात बदलत नाही, या देशात धर्म बदलवता येते. जर तुला तुझ्या पोराला शिकवत असेल तर ख्रिश्चन कर, त्याच्या ख्रिश्चनांच्या शाळेत शिकता येते. अशी ती डोक्यातली कल्पना 12वीत असताना माझ्या डोक्यात. मी थोडंसं तुम्हाला त्या संदर्भात बोलते की तुम्ही जे म्हटलं की त्या तेलीचं तिरुमल होतं करता येतं आणि मग आरक्षण मिळतं किंवा जे काही तुम्ही रिझर्वेशन मिळतं असं म्हटलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना पण रिझर्वेशन दिलेलं होतं अर्थात. तर तुम्हाला त्यावेळेला याची काहीच नाही. आम्हाला तर असं वाटायचं की आमच्या ओबीसींना जर मागासलेपणा काही कारण असेल तर SC STच्या रिझर्वेशन, ते लोक रिझर्वेशननी सामोरं जातात आणि आम्हाला रिझर्वेशन न मिळाल्यामुळे आम्ही काही खूप शिकत नाही किंवा खूप सामोरं जात नाही असं आमच्या डोक्यात होतं ना. हा तुमचा गैरसमज होता ना, होता ना गैरसमज. जेव्हा केव्हा कळायला लागला, जेव्हा आम्ही कॉलेजच्या शेवटच्या टप्प्यात आलो तेव्हा आम्हाला थोडं कळायला लागलं की काहीतरी गडबड आहे. ते आम्हाला जाती सांगतात, रिझर्वेशन सांगतात आणि नंतर माझं थोडी चिकित्सक जी वृत्ती आहे ना ती लहानपणापासून आहे. तुकारामांनी जसं म्हटलं ना, सत्य असत्य अशी मन केले बाई, मानिले नाही बहुमता. मी लोक म्हणतात नाही, मी देव सुद्धा नाकारला तेव्हा अरे बुद्धाचा देव वेगळा कसा असू शकतो, मुसलमानाचा देव कसा वेगळा असू शकतो. हा जर देव आपल्याला मानत असेल तर मग मुसलमानाचा देव वेगळा नसून देव जर एक आहे तर मग मी कोणाची पूजा केली तर काय बिघडते. म्हणून मी काही वयानंतर मला वाटतं शाळेच्या याच्यात
मी कुठल्याच मंदिरात हात जोडायला जात नव्हतो. म्हणजे मी तो विद्रोह मला लहानपणापासून माझ्या मनामध्ये रुजत गेला. आणि नंतर मग समजलं की रिझर्वेशन जर मिळतं तर सगळेच मुलं पास का नाही हो, सगळ्यांना कधी. मग इथून मला डोकं चालत गेलं की नाही, रिझर्वेशनच्या या भानगडीत आपल्याला कोणतरी पाडलेलं आहे. आणि रिझर्वेशनचं आपण जर खऱ्या अर्थानं समजून घेतलं तर रिझर्वेशन नसतं मिळालं तर आज जे IAS अधिकारी मोठमोठे SC ST मधून झाले आहेत ते आयुष्यात कधी झाले नसते. पुन्हा तीच जाती व्यवस्था, तोच अस्पृश्यता आमच्या नशिबी राहिला असता. बाबासाहेबांचं नंतर आम्हाला हळूहळू कळायला लागलं, पण ते कॉलेज संपल्यानंतर कळायला लागलं. कॉलेज जीवनामध्ये आम्ही मला आठवतं की BSVचे नंतर अध्यक्ष होते महाराष्ट्राचे सिद्धार्थ पाटील. ते धनवटे कॉलेजला आमच्यासोबत शिकायचे. ते सिनियर होते माझ्यापेक्षा 1 वर्षांनी काहीतरी, किंवा ते BA ला असेल, ते मी कॉमर्सला होतो. पण NSS राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आम्ही दोघेही एकमेकाच्या विरोधात वादविवाद स्पर्धेमध्ये किंवा कॉलेजच्या वादविवाद स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग व्हायचो. ते जे बोलेल त्याच्या विरोधात आम्ही बोलायचं. तर त्यांनी एकदा असंच म्हटलं की खूप म्हणजे आमच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला. तर मी म्हटलं असं दगडाला ठेच लागली म्हणजे मग दगडासोबत झगडत राहतो का आपण, असे प्रश्न आम्ही त्यावेळेस करायचे. मग बुरा देखन नहीं चला, मी त्यांना म्हटलं की बुरा देखन नहीं चला, बुरा न मिला कोई, जब मैं अपना दिल ढूंढा तो मुझसे बुरा ना कोई. तुम्ही म्हटलं आमच्यावर टीका करत राहता की आमच्यावर अन्याय झाले. तर म्हटलं अन्याय, पण तेव्हा ते कळत नव्हतं की ओबीसीवरही अन्याय झाले आहेत, ओबीसीला जवळ. पण नंतर एक प्रसंग मोठा मजेदार होता की आम्ही आमचा व्यवसाय करणारे, व्यवसायात दुकान असल्यामुळे तर माझे एक लहान काकांनी मी शिकत होतो आणि आमच्या शेजारी एका उच्चवर्णीय माणसाकडे लग्न होतं. ते आमच्याकडे रोज यायचे किंवा कुठल्याही माझ्या कार्यक्रमात जेवायला सगळं कुटुंब यायचं, अमुक यायचं. पण त्यांच्या भावाच्या लग्नावर त्याने मला घरी बोलावलं आणि सांगताना शब्द मस्त सांगतात, तीर्थ महाप्रसादाला या. आम्ही गेलो आणि तिथे आम्हाला एका पात्रावर एवढ्याशा एका केळाच्या पानावर हलवा दिला. आणि तो जो मुलगा ज्याचं लग्न होतं त्याचा भाऊ ज्याने आम्हाला बोलावलं होतं तो कुठेतरी बाहेर गेला होता, थोड्या वेळाने आला. मग त्याने पुन्हा हलवा दिला आणि म्हटलं आताच घेतला प्रसाद आम्ही. नाही म्हणे, माझ्या काकांना म्हणे काका घ्या ना, काही होत नाही म्हणे. काही म्हटलं ठीक आहे मला प्रसाद म्हणून आम्ही पुन्हा प्रसाद करून बसलो. तर तो काय म्हणतो, काका धन्यवाद तुम्ही आले, फार बरं वाटलं. आतमध्ये जेवणाच्या पंक्ती उठत होत्या आणि जो व्यक्ती माझ्याकडे कितीदा तरी जेवून गेला होता माझ्या कुठल्या फंक्शन होते त्याने आम्हाला दोघांना हात जोडले. आम्ही घरी सांगून आलो होतो की आम्ही जेवायला चाललो, स्वयंपाक करू नका. खरंच त्या दिवशी उपाशी झोपावं लागलं. आणि त्या दिवशी कळलं की या देशातली जाती व्यवस्था म्हणजे माझ्यासारख्या एका व्यावसायिकाला, म्हणजे त्या काळातला श्रीमंत करोडपती जरी नव्हतो पण व्यावसायिक म्हणून तर माझी एक प्रतिष्ठा होती. तर तो मला प्रसंग अजूनही मनाला झोंबला. आणि जेव्हा मला एका त्यांच्या नातेवाईकांनी मला एक दिवस असंच विचारलं की तुम्ही कधी कधी चिडून असं का बोलता जाती व्यवस्थेवर, तर मी त्याला सांगितलं तो प्रसंग, म्हटलं तुमच्या या कुटुंबातून आम्हाला जेवायला सुद्धा आणि आतमध्ये पंक्ती उठून आल्या. दादा ज्ञानेश्वर दादा, हे असे जे प्रसंग असतात ना, हे प्रसंगच आपल्याला खरं जगणं काय आहे किंवा सत्य असत्य काय याची ओळख करून देत असतात. तर तुम्ही ज्याप्रमाणे द्वेषही करायचा नसतो, मात्र त्यांनी ते चूक केली त्यांचा तो अज्ञानीपणा आपण समजावा असं मला वाटतं. कारण त्यांचाही द्वेष करत नसते, द्वेष करायचं नाही, पण न्याय. जसं तर महात्मा फुलेंना लग्नाच्या वरातीतून बाहेर काढलं होतं, म्हणजे हा प्रसंग असा आणि असं तर समीकरण अति बरोबर जुळतं की नाही बा, इथे पण असं म्हणजे 21व्या शतकामध्ये असं होऊ शकतं आणि झालं तुमच्यासोबत. म्हणजे मला हे सांगायचं आहे की केवळ अस्पृश्यता एका विशिष्ट समाजासाठीच नव्हती, तर अस्पृश्यता मनोवादी ही सगळ्या बाकीचे जे 85% लोक आहेत त्या सगळ्यांसाठीच होती त्या काळापासून. पण तुमचं अज्ञान असल्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या नाही आणि नंतर तुम्हाला त्या कळल्या. त्याबद्दल फार फार धन्य की तुम्हाला त्याची जाणीव झाली. तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपण व्यवसाय करावा की नोकरी करावी असं काही? मी तुम्हाला खरं सांगतो, मला व्यापार करायची इच्छा बिलकुल नव्हती. कारण मी कुटुंबात आम्ही दुकानात बसायचं, पण माझं लग्न झाल्यावर मला गल्ल्याला हात लावू देत नव्हते कारण याला हिशोब करता येत नव्हता. मी जेव्हा बीकॉम झालो आणि दुकानात बसायला लागलो तर मला ते बिल लिहायला लावायचे. मला बिल आणि हिशोब ते टोटल मारता येत नव्हती. माझे काका आणि मोठे भाऊ, लहान काका आणि मोठे भाऊ आमच्या दुकानात बसायचे, आम्ही तिघं बसा. तर ते मला नेहमी टोकायचे की तुला साधं तू ग्रॅज्युएट झालं, तुला बिल नाही. मग मी त्यांना सांगितलं मी कॅल्क्युलेटरने हिशोब करतो, मी तुमच्यासारखे तोंडी हिशोब करतो का म्हटलं. मला कॅल्क्युलेटर शिकवलं कॉलेजने तोंडी हिशोब नाही शिकवला म्हटलं. त्याच्यामुळे माझा इतका प्रॉब्लेम व्हायचा तर मी रडकुनीच होऊन जायचं की हे लोक मला. तर मला असं वाटायचं की मी लेक्चरर झालो. त्याच्या आधी मला डॉक्टर व्हावं असं वाटलं. म्हणून मी मॅट्रिक थर्ड क्लास जरी होतो तरी त्या काळामध्ये BMS ऍडमिशन मिळत होते. मी BMSचा फॉर्मही आणला, पण माझे बाबा असं म्हणाले की मी जरा त्याच्यात होतो तावात की आपण पास झालो आहे. आणि त्या मॅट्रिकची पण मजा आली. मॅट्रिकमध्ये मी इंग्रजी विषयात पोएमचे प्रश्न, लेसनचे प्रश्नच नाही सोडवले. लेसनवर प्रश्न असतात ना ते प्रश्न नाही सोडवले, फक्त पोएमचे काही प्रश्न सोडवले. आणि त्यावेळेस 70 मार्काचं ग्रामर राहायचं, फिलिंग द ब्लँक्स वगैरे असं. तर 70 मार्काचं सोडवलं मात्र मी, आणि 30 मार्काचा लेसनवरचा एक प्रश्न सोडवला नाही. माझे सर होते अरुण नलगे म्हणून इंग्रजीचे, सेंटरच्या बाहेर आलो, ते बाहेर झाडाखाली उभे होते. कारण म्हणे कसा गेला पेपर, म्हटलं सर असं सोडवलं. आपण म्हणे लेसन नाही सोडवलं तुला पास कसं होशील तू, त्याच्यावरच तर मार्क्स राहतात म्हणतो.
म्हटलं सर काही असो, मला तर आत्मविश्वास असा वाटतो म्हटलं की 70 पैकी कापणाऱ्याने कापत कापत गेला तर 35 तर देईल. ते हसत होते. आणि मग वडिलांनी एक दिवस विचारलं की तू पास होशील का? म्हटलं नाही, माझा असं इंग्रजी पेपर गेला, मी काही पास होणार नाही. म्हणजे तू अभ्यास कर आणखी पुढच्या याच्यात बसशील. अशा प्रकारे तो काय म्हणजे याचा परीक्षेचा म्हणजे व्यवसाय आवडत नसताना व्यवसाय आवडत नसताना सुद्धा काय झालं, लग्न झालं आणि हे झालं तर करायचं काय, कारण आपली डिग्री तर थर्ड क्लासची होती आणि एटीकेटी, आणि दुसरी गोष्ट बाबूगिरी तर करणं जमलं असतं की नाही माहित नाही. तुम्हाला एक अजून मजेदार सांगतो. इथे प्रदीप गाडे नावाचा मुलगा इम्प्रेशन कॉलेजला राहतो. तो माझ्याबरोबर, मी तो दुसऱ्या कॉलेजला होता, पण आम्ही समवयस्क दोघे सोबतच अभ्यास करायचा. आम्ही एकदा मिलिटरीला भरतीसाठी कस्तुरचंद पार्कवर गेलो होतो. कस्तुरचंद पार्कवर खूप गर्दी आणि मिलिटरीची ते विद्यार्थ्यांची रांग लागलेली. आम्ही बाबा आपणही मिलिटरीत भाग घ्यावा म्हणून आम्ही त्या रांगेत उभं राहिलो. पण ती गर्दी एवढी 2-3 घंटे थांबलो. ते ऊन म्हणते मी. मग आम्ही सायकलनी पुन्हा चुपचाप घरी येऊन गेलो. म्हणजे असा प्रयत्न केला. पण आता शेवटी कसं होतं, मजेदार आणखी होतं की माझ्या वडिलांना वाटायचं की हा काही दुकानदारी करू शकणार नाही. मग काय करायचं, मग मध्ये आमचं किराणा दुकान बंद केलं होतं. फक्त धान्य भंडार सुरू ठेवलं होतं. मग काही महिला आल्या हनुमाननगरच्या की तुमच्या इथे तेल साखर जे मिळतं चांगलं मिळतं, तुम्ही ते तरी सुरू करा. मग मी एक दिवस रात्री झोपलो असताना लग्न झालं होतं. म्हटलं जगामध्ये असं काय असं कठीण आहे. म्हटलं आपण एक काम करू, म्हटलं आपण पुन्हा किराणा धंदा सुरू करू आणि पाहू तर. आणि मी डोक्यावर टेन्शन घेऊन कुठलंच काम नाही केलं. आणि बस किराणा दुकान सुरू केलं. वडिलांना सांगितलं म्हटलं आम्ही सुरू करतो. पॉम्पलेट छापले होते त्यांनी की मी किराणा धंदा बंद करत आहोत. आम्ही पुन्हा किराणा सुरू केला. माझा एक लहान भाऊ होता माझ्यासोबत, आम्ही दोघं ते करायचं. पण तोही हे पण अधोरेखित करण्यासारखं आहे की लोक ग्राहकांची वाट बघतात, पण ग्राहकांनी तुम्हाला येऊन सांगावं की तुम्ही सुरू करावं आणि तुमच्याकडचा माल चांगला मिळतो हे अधोरेखित करण्यासारखं. तुकडोजी महाराजांनी जेव्हा गुरुदेव किराणा भंडारचं उद्घाटन केलं होतं तेव्हा कोणीतरी लोकांशी चर्चा करत होते की काय यार जंगलात दुकान लावलं म्हणे, साला इथं घरं नाही काही नाही. कारण घरं कशी होते, एक झोपडी इथं, एक झोपडी बाबूरखेड्याजवळ, अशा झोपड्या झापड्या होत्या. तर तुकडोजी महाराजांनी ते ऐकून महाराज म्हणाले की नाही रे म्हणे, जंगल में भी मंगल होगा. आणि तुकडोजी माझ्या बाबांना म्हणे, दुर्गादास धंदा करतो ऐसा कर, चल के आएंगे लोक घर. आणि ते मी माझ्या पोरालाही सांगतो की आपण जास्त पब्लिसिटीच्या मागे धावायचं नाही, कुठली जाहिरात नाही. म्हणून आम्ही लोक कुठल्या मासिकला जाहिरात देण्यात वर्तवणार कधीच नाही. म्हटलं माझा ग्राहक माझा जाहिरात आहे. माझ्या ग्राहकांनी सांगितलं पाहिजे की मला चांगलं. आज तुम्हाला सांगतो मजेदार, तुम्ही तो प्रश्न काढला म्हणून, की मी जे अनुभव घेतले आतापर्यंत, एखादी मुलगी जी आमच्याकडे लहानपणापासून सामानाला यायची, मोठी झाली, तिचं लग्न झालं, ती लग्न झाल्यानंतर 1 महिन्यानी आमच्या दुकानात येते आणि मग ती जावायला सोबत घेऊन येते आणि मग आम्हाला सांगते काका हे तुमचे जावाई आहेत आणि मी सांगितलं की मला याच दुकानातला किराणा धान्य झाले, मला दुसऱ्या दुकानातला चालणार नाही. त्यांनी सांगितलं बाई तुझ्यासमोर मी हात जोडले, त्यांना मी घेऊन येते. मी असे कितीतरी पाहिले की मुलं, आजोबा, नातू आणि पंतू असे. तर हा जो व्यापार कुठलाही असो, आजच्या तरुण पिढीला मी तो एक संदेश दिला याच्यातून बोलता बोलता की व्यवसाय हा आपल्यामध्ये कसं होऊन गेलं की खूप मोठा व्यवसाय असला पाहिजे, सर्वच काही मला मिळालं पाहिजे. माझ्या डोक्यात असं कधीच येत नव्हतं. मी नेहमी पाहतो माझ्या शेजारी लहान लहान दुकानं होते ना, मी त्यांच्या दुकानाजवळून जायचं आणि मनातल्या मनात प्रार्थना करायचं की देवा याच्याकडे गिराईक पाठव, सर्वच गिराईक माझ्याकडे यावे. ही मध्ये कधीच नाही. मी आमच्या पोरांनाही सांगत असतो की बेटा जेवढं नशीब असलं, मग नशीब का म्हणतो आपण की कुठेतरी समाधानासाठी ते म्हणावं लागतं की आपण आपल्यासोबत जेव्हा दुसऱ्याच्याही जगण्याचा विचार करतो. कारण तुकडोजी महाराज म्हणतात ना, आओ सभी मिल जाए की प्रभू ध्यान धरेंगे, सबका भला करो यही आवाज करेंगे. आज आम्ही जर ती वृत्ती ठेवली, कारण मला एक सांगा, जगायला लागतं किती, आमच्या पुराणात तेच म्हणतो की जगायला लागतं किती. लोक जेव्हा करोडो रुपये कमवतात, भ्रष्टाचारातून कमवतात, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. तरी कशासाठी कमवतात हे, कशाला त्या नोटांच्या बंडलावर झोपतात. त्यापेक्षा चांगल्या विचाराने आपण जर धन कमवलं, कारण तुकडोजी महाराजांचा जोडण्या धन उत्तम व्यवहार आहे आणि तुकारामांनी म्हटलं, आणि तुकडोजी महाराज म्हणतात धन हे गरीबाचे रक्त, समजून अगदी धन हे गरीबाची रक्त हे अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही जे म्हटलंय की बा दुसऱ्यांना पण, दुसऱ्यांच्या दुकानामध्ये पण ग्राहक जायला पाहिजे, हा अत्यंत मौलिक संदेश आहे. कारण स्वतःसाठी सगळेच जगतात, जनावरं सुद्धा जगतात. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, ही जी वृत्ती आहे ही अत्यंत महत्वाची आणि समाजाला घेऊन चालणारी आहे. आता आपण तुम्ही लिखाणाला सुरुवात केली, तुम्ही वैचारिक लिखाण, सामाजिक लिखाण तुम्ही केले. तुम्ही आता बोलता बोलता पण बोलले की मी व्यवसायामध्ये मला काही होतं नाही, पण तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये पडलो. आणि लहान दुकानदाराच्या संदर्भात तुम्ही आता जे बोलले, तर आता अलीकडे भव्य भव्य मॉल सुरू झालेले आहेत, सुपर मार्केट सुरू झालेले आहेत. आणि अशामुळे या फुटकळ दुकानदार, जे बिचारे गरीब दुकानदार आहेत, ज्यांचे काही वस्त्यांमध्ये दुकान आहेत, अगदी गरीब आहेत, कसं तरी आपलं पोट भरतायत, अशा दुकानदारांचा पोटातला चिमटे बसत आहेत. या संदर्भात तुम्ही उठाव पण केला, पण तुम्ही अजून काय सांगाल? पहा कसं आहे, एक गोष्ट व्यावसायिकांना किंवा या व्यवसायात येणाऱ्या तरुण वर्गाला मी सांगेन
की कुठलाही व्यापार करत असताना त्याच्यामध्ये परिवर्तन असतं. काळाप्रमाणे तुम्हाला बदलाव स्वीकारता आला पाहिजे. तुम्ही म्हणाल की माझा बाप पुड्या बांधत होता म्हणून मी पुड्या बांधील, तर तुम्हाला लोक त्या पुड्या घेण्याला येणार नाही. त्यासाठी तुम्हाला परिवर्तन करणं गरजेचं आहे. आम्ही वेळोवेळी माझ्या वडिलांनी आम्हाला शिकवलं, काळाप्रमाणे मी परिवर्तन करत गेलो. दुसरी गोष्ट तुम्ही एक सांगतो की हा जो छोट्या टप्प्यातला स्लम एरियातला जो दुकानदार असतो, प्रत्येकाने क्वालिटी जर मेंटेन केली व्यवस्थित, आम्ही काय करतो कधी कधी की 2 पैसे जास्त मिळावे म्हणून चुकीचा माल, भेसळ माल विकण्याचा प्रयत्न करतो. पण मला एक सांगा की एखादा भेसळ असलेली वस्तू तुम्ही ग्राहकाला देता, तीच तुमच्या कुटुंबातल्या परिवारातल्या लोकांनी खाल्ली आणि त्याच्यापासून त्यांना इजा झाली, तर तुम्ही धन कोणासाठी कमवता? ज्या परिवारासाठी तुम्ही धन कमवता त्या धनाचा उपयोग काय, की ज्या भेसळपासून तो हे होईल ना. म्हणून मी नेहमी किराणा व्यवसाय करत असताना पहिले त्या वस्तूचा मी माझ्यावर प्रयोग करायचा. पहिले माझ्या घरी मी तेल खायला पाठवायचं. एखादा मोठा ब्रँड आला, मद्रासचा ब्रँड आला, गोपुरम आम्ही तेल विकायचं, आता 555 गुजरातचं तेल येतं, तर मी पहिल्यांदा ते घरी खाऊन पाहिलं. ते मला क्वालिटी व्यवस्थित वाटली आणि कंपनीशी सांगितलं मी कंपनीला की तुम्ही मला चांगली क्वालिटी द्या, विकण्याचं काम आमचं. आणि मी एक पाहिलं की लोक म्हणतात नाही हो, लोक भाव करतात. माझ्या दुकानामध्ये माझ्या बाबांनी, मी जेव्हापासून पाहतोय, छोटंसं दुकान होतं आमचं गुरुदेव किराणा म्हणतात एका प्रश्नामध्ये, तेव्हापासून एक गोष्टीचं त्यांनी पाळलं, भाव कधीच केलं नाही. माझ्या दुकानात हा भाव आहे, तुला घ्यायचं असेल तर घे, नाही तर नको. मला हे परवडतं. क्वालिटी असेल तर लोक येतातच. मला म्हणायचं की 10 पोळ्या माझ्याजवळ जमा करून 2च पोळ्या खायच्या आणि 8 पोळ्या वाढत असेल तर फायदा काय? त्यापेक्षा 2 पोळ्यापर्यंत आम्ही करू ना. पण आज आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये एक चांगलं हे मिळालं आणि लोकांचं गुडविल आहे, लोकांचा विश्वास आहे आणि तो विश्वास पात्र आम्ही बनलो, तर तो टिकवणे. आपण व्यावसायिकाच्या परिघातून थोडंसं आपण सामाजिक परिघाकडे वळूया. तुम्ही लिखाण सुरू केलं, तुम्ही सांगितलं, परंतु तुमचं खऱ्या अर्थाने 1000च्या वर तुमची व्याख्यानं झालेली आहेत. तुम्ही पुस्तकं पण लिहिलेली, 8-9 पुस्तकं तुमची लिहिलेली आहेत. तुम्ही बऱ्याच पुस्तकं इथे आहेत, प्रेक्षकांना मी इथे दाखवू इच्छिते आहे की जनक्रांतीच्या पाऊलवाटा, हातीने घेता तलवार, बुद्ध जगावर करी राज्य, राष्ट्रसंतांची जनचेतना आणि युगद्रष्टा हे जीवनचरित्र, आत्मचरित्र त्यांचं तुकडोजी महाराजांचं आहे. आणि लढा गावगण राज्याचा, याला धरून अशी यांची दादा तुमची 8 पुस्तकं जवळपास प्रकाशित झालेली आहेत. हा, आणि तुम्ही जो व्याख्यानाचा तुमचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार, अर्थात प्रसार म्हणजेच आकाशवाणी आणि दूरदर्शनवर पण तुम्ही व्याख्यानं दिलेली आहेत आणि 1000च्या वर तुमची बालसंस्कार शिबिर, डॉक्युमेंटरी केली तुकडोजी महाराजांवर. अच्छा. म्हणजे नागपूर दूरदर्शन नुकतं सुरू झालं होतं आणि मी त्यासाठी खूप प्रयत्न केले. तेव्हा मला कोणी नागपूर दूरदर्शनच्या कोणीच लोकांनी, डायरेक्टरनी त्यावेळेस याकूब खान म्हणून तिथे हे होते, याकूब सिंग, पण त्यांनी मला हे नाही केलं. पण नंतर काय झालं की दिल्लीवरून यांना आदेश आले, नाही दिल्लीवरून की मुंबई दूरदर्शनवरून, किंवा तुकडोजी महाराजांनी गाडगेबाबावर तुम्ही एक डॉक्युमेंटरी करा. तर तुकडोजी महाराजांवर डॉक्युमेंटरी कोण करेल म्हणून आशा पांडे त्या तिथे होत्या. मग ते माझ्या काकांच्या ग्राहक पण होत्या, तिथे गेल्या त्या आणि त्यांना विचारलं रक्षित तुमच्या मुलाचं मी कोण आहे, तर म्हणजे माझा पुतण्या आहे. तर मला तो खूप लिहित असतो तुकडोजी महाराजांवर, त्यांच्याशी मला भेट घालून द्या. आणि मग ती सुंदर आम्ही त्याचं पुष्पांजली, राष्ट्रसंत पुष्पांजली नावाने ती 1 घंट्याची डॉक्युमेंटरी पहिली तुकडोजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित ती मी काढली. त्याचा लेखक मी होतो आणि त्यासाठी पूर्ण शूटिंगचा आणि त्या टीमसोबत फिरण्याचा मी प्रयत्न केला. माझा प्रॉब्लेम असा होता, लहान लहान मुलं होते, दुकानात मला एकटंच बसावं लागत होतं. पण मी दुकानात चाट मारून जायचं, कोणत्या तरी चुलत भावाला जो शिकून आला त्याला त्यातलं काही नॉलेज नसायचं. माझ्या बाबांना कळल्यावर म्हणे हा डुबवल्याशिवाय राहणार नाही, जसं तुकाराम आणि भाऊ सावकारी डुबोली म्हणतात. तर माझ्या बाबांना असं वाटायचं की हा डुबेल. पण एक होतं मला चांगला, मला कुठला शौक नव्हता. मी नेहमी एक विचार करायचा की माझ्या फॅमिलीला मला पोसायचं आहे. माझ्या 2 मुली आहे आणि 1 मुलगा आहे, त्यांना मला चांगलं शिकवायचं आहे, त्यांचं लग्न आणि त्याचं बाकी त्यांना संसार त्यांचा बसून द्यायचा आहे, माझ्या गरजा आहे. पण त्या गरजांपासून मी कधी नाकारलो नाही. तेवढा पैसा मी कमवत गेलो, तो जमा करत गेलो, सेव्हिंग करत गेलो. मला सेव्हिंगची जी माझ्या वडिलांकडून ती मिळालेली एक चांगली देणगी होती. मी सेव्हिंग सर्टिफिकेट घेणे, अमुक मी हे यासाठी सांगून आलो की अनेकदा असं होतं की मुलगी लग्नाला येतात, पण बहुजन समाजामध्ये मुलगी पाहायला आल्यावर त्या पोरवाल्यांना सांगतात किंवा तुम्ही पोरगी पाहून घ्या, पण यावर्षी लग्न करणार नाही कारण कपाशी निघायची आहे. नाही, माझ्या पोरींच्या लग्नात हुंडा मी जर घेतला नव्हता तुम्ही देईल कसा. आणि त्याच्यापेक्षा माझी छोटी मुलगी, तिचं लग्न तर मग मी ती क्रांती होती माझ्यासाठी. कारण मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये ते आम्ही अहेर पद्धती वगैरे, त्या सगळ्या अहेर पद्धती म्हणजे कसं की नवरदेवाकडल्या सुद्धा मुलींकडल्या अहेर घेतात. मी माझ्या वेळाला सांगितलं म्हणलं हे माझ्या घरी चालणार, कारण तुम्ही ते देणं घेणं म्हणलं. त्याच्यानंतर की काहीतरी बाबा तुम्ही दिवाळीला आणलं होतं तर मग मी दसऱ्याला घेऊन गेलो पाहिजे. म्हणजे हे देवाणघेवाण प्रेमाची. आणि त्याही मुलीच्या लग्नाच्या वेळेस एक प्रसंग चांगला होता.
की त्या मुलीला पाहायला एक चांगला मुलगा आला, इंजिनियर होता आणि त्याचा बापही आता हुशारच असेल, इंजिनियरचा बाप हुशार. तरी उठता उठता माझ्या मुलीला एक प्रश्न विचारला. म्हणजे सगळं झालं बेटा, एक राहिलं म्हणे प्रश्न विचारला. म्हणजे काय? तर म्हणजे तुझ्या जन्माची वेळ काय आहे? माझी पोरगी माझ्या तोंडाकडे काय, मला समजच नाही. तर ती म्हटलं बाबाजी तुम्ही खाली बसा, मी तिच्या आईला बोलावतो आणि विचारतो तू हिच्या जन्माच्या वेळेस घड्याळ घेऊन बसली होती का? घड्याळ घेऊन बसली होती का? म्हणजे पोरीला पाहायसाठी पाहुणे आले, पाहुण्यांना मी विचारतो की काय तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, शिकले सवरल्या, तुम्ही म्हणता या पोरीला की जन्माची वेळ, ते सांगणार आहे का जन्माची वेळ? आणि माझी बायको बाळातपणाला ते घड्याळ घेऊन बसली होती का? मला कशासाठी जन्माची वेळ विचारता? तर मला माझ्या घरातले सगळे नंतर रागवायला लागले. तुम्ही पोरगी दाखवता की काय करता तुम्ही, त्याशी झगडा करून झाले म्हणजे तुम्हाला माहित नाही आजकाल म्हणे त्या जन्माचे हे वेळ म्हणे कुंडलिनी पाहण्यासाठी आणि साडेसाठी गुण जोडण्यासाठी वगैरे करतात. हे मला काहीच माहित नव्हतं कधी. मग मी काय केलं की ठरवून टाकलं की अशा पोरांना द्यायचं. माझ्या मोठ्या मुलीचं लग्न तर होऊन गेलं. नंतर आलं लहान मुलीचं लग्न. त्या लहान मुलगी MBA झालेली, मोठी मुलगी MBA झालेली. तिला जेव्हा पोरं पाहायसाठी यायचे ते पोरं निरोपच पाठवत नव्हते वापस. मी एक दिवस विचारलं होतं, छाया तुला मुलं पाहायला येतात सगळे तर तसं का होतं? म्हणे काका तुम्हाला एक गोष्ट माहिती नाही. म्हणे काय? माझ्या याच्यामध्ये ते 36 गुण जुळत नाही म्हणे. साडेसाती मंगळ काही आहे म्हणे. मंगळ म्हटलं कोणी सांगितलं मंगळ फंगळ? म्हटलं बौद्धाला लागत नाही, मुसलमानांना झोमत नाही, ख्रिश्चनांना झोमत नाही. आणि म्हटलं तो आपल्यालाच का झोमतो? म्हटलं तुला हे कोणी सांगितलं? म्हणे काका कॉम्प्युटरवर म्हणे कुंडली निघते म्हणे. असं काय मी ठरवून टाकलं तिला न सांगता की माझ्या पोरीचं लग्न मी मग कुठल्या मुलाबरोबर करील, पण तो हा मंगळ अमंगळ हे भविष्य न पाहणारा, ज्योतिष्य न पाहणारा किंवा पत्रिका न जोडणारा असेल. आणि मग मी माझ्या पोरीचं लग्न अशा पोरासोबत केलं की ज्याची आर्थिक परिस्थिती नाही पण त्याला त्याची मॉरल, त्याचा आदर्श जो समाज घेतो, मानवतेची जाण आहे, तो त्याला एकच विचारला की माझ्या पोरीला तू कसा पोषशील? तर त्यांनी सांगितलं, रवी मानव त्यांचं नाव आहे, ते श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुंज आश्रमनाथ तुकाराम दादांचं जे ग्रामगीता विद्यापीठ आहे ते पाहतं, तिथे अनाथ पोरं त्यांनी काही अडॉप्ट केलेलं आहे. त्यांनी मला सांगितलं एकच गोष्ट, त्याला विचारली तू कसा पोषशील? तर म्हणे मी शाळेत शिकत असताना एका पोराला 10 महिन्याचा असताना दत्तक घेतलं, कारण त्याची आई जळून गेली होती, बाप सेंट्रल जेलला होता आणि आजी म्हणत होती की मी याला पोसू शकणार नाही. मी त्याला आणलं, तो आज कॉलेजला आहे, मी त्याला आणलं, त्याला मोठं केलं, त्याचं संगोपन केलं. तर मी त्याला पोसू शकलो तर तुमच्या पोरीला पोसू शकेल की नाही, तिला 2 वेळेचं जेवायला देऊ शकेल. हा, आणि ते मग प्रबोधनाला जातात, प्रबोधन करतात. आता त्यांनी जवळजवळ 15-20 पोरं, अनाथ पोरं अडॉप्ट केले आणि त्यांचं संगोपन ते करत आहे. अशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये मी पण एक लक्षात आहे की हे जसं माझ्या छायाचं लग्न जोडताना माझ्या घरातून अनेक विरोध झाले, पण माझे वडील माझ्या पाठीमागे खंबीरतेने उभे होते. माझ्या वडिलांनी सांगितलं, आणि ते इंटरकास्ट आले, आंतरजातीय विवाह जाणीवपूर्वक, कारण माझ्या डोक्यात होतं ते आंतरजातीय विवाहाचं आहे. पण मी म्हटलं की मी जर केला किंवा मी घरातून विद्रोह केला तर मला आर्थिकी बाजू माझी त्यावेळेस पक्की नव्हती, कारण कुठली नोकरी नव्हती. वडील तरी जरी वैचारिक होते पण ती परिस्थिती तशी नव्हती. आणि मग बहिणींचे लग्न जोडेल की नाही, पण आज मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी केलं. आणि मला असं वाटतं की आज मी मोठ्या गर्वाने सांगत असतो, तिथे 70-80 मुलं, काही मुलं अनाथ आहेत आणि काही मुलं आईवडील संस्कारासाठी पाठवतात. तर आज माझी पोरगी 100 पोरांची आई आहे, याचा मला अभिमान आहे. छान छान, फारच छान. म्हणजे तुम्ही जो इथला आता तुम्ही सांगताना जी गोष्ट सांगितली की मी अंधश्रद्धा आणि कुंडली याला माझा विरोधच म्हणजे काय, तुम्हाला माहितीच नव्हती गोष्ट, का तुमच्या घरामध्ये ती गोष्टच घडलेली नाही. तुम्हाला येणाऱ्या पाहुण्यांनी ती गोष्ट निदर्शनास आणून दिली की असे काही असतं. हा अत्यंत मौलिक आणि आजच्या नव्या पिढीच्या मुलींना सुद्धा अत्यंत महत्वाचा संदेश दादा आपण इथे दिलेला आहे. कारण अलीकडे आमच्या तरुण मुली सुद्धा या पद्धतीचं पाहणं आणि गुण जोडणं वगैरे वगैरे हा प्रकार खूप चालतो. टीव्ही सिरियल मधून सांगितलं जातं, त्याच्यामुळे घराघरामध्ये ते पोचलंच आहे. आणि अनेक मुलींचे लग्न याच्यामुळे तुटून झाले. म्हणजे दोघं विचारांनी दोघंही चांगले आहेत, आपण ते म्हणतात हे जुडलं नाही पत्रिका म्हणून लग्न तुटून आले किंवा लग्न होऊन नाही आले. तर समाजाने याचा विचार केला. हा अत्यंत महत्वाचा आणि आयुष्याचा प्रश्न असतो तरुण मुला मुलींचा, आणि त्यांनी याची जाण ठेवावी की ह्या अशा काही नाही, मन जुळणं महत्वाची आहे, गुण जुळणं महत्वाची नाही. तुमचा संसार जर चांगला चालायचा असेल तर तुम्हाला मनाची जुळण होण्याची गरज आहे. तुम्ही अनेक व्याख्यानं देता, तुम्ही केवळ तुकडोजी महाराजांच नव्हे तर तुम्ही तुकडोजी महाराजांसोबत तुम्ही राष्ट्रसंतांच्या सोबतच तुम्ही संतांचे पण विचार पेरत आहात, अनेक वर्षापासून पेरत आहात. पण आणि प्रत्येक संतांच्या विचारातून आणि त्याही पलीकडे जाऊन तुम्ही बुद्ध फुले शाहू आंबेडकर सुद्धा अलीकडे मांडता आणि जनमानसामध्ये तुम्ही पेरताय. तुम्ही अनेक साहित्य संमेलनाचे सुद्धा आयोजन केलेलं आहे मोठ्या प्रमाणावर, ग्रामीण भागातच नव्हे ग्रामीण शहरात आणि किंबहुना तुम्ही आदिवासी भागात सुद्धा त्याचं आयोजन केलेलं आहे. आयोजन नियोजन तुम्ही उत्तम प्रकारे केलं आणि जनमानसांच्या हृदयावर तुम्ही हे सुद्धा पेरलेले आहे संतांचे विचार. या अनुषंगाने मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ज्या संतांनी मानवतेचे विचार, आता अलीकडे वारकरी संप्रदायाचा आषाढ पौर्णिमा आहेच आणि सगळी वारी सुरू आहे, तुम्ही त्यातले एक विचाराचे वारकरी आहात. आंबेडकर तुम्ही महामानवांच्या आणि संतांच्या विचारांचे तुम्ही वारकरी आहात.
मला हे सांगायचं की सध्या स्थितीमध्ये अत्यंत धर्मवाद जातीवाद हा अत्यंत फोफावलेला आहे. म्हणजे कुठेतरी संतांचा विचार हा मागे टाकण्यात येतो आहे हे निदर्शनास आलेलं आहे. आपले भविष्यातील या संदर्भात आपली वाटचाल कशी असेल किंबहुना आपण वैदिक ब्राह्मणी संस्कृतीला पर्यायी संस्कृती म्हणून कसं बघू आपण त्याच्याकडे हा एक बघू शकतो का पर्यायी संस्कृती वैदिक संस्कृतीला आपण पर्यायी संस्कृती म्हणून बघू शकतो का की ज्या महामानवांनी आणि संतांनी मानवतेचे विचार केलेले आहेत त्या संतांचे विचार अलीकडे मागे टाकण्यात येत आहेत त्या संदर्भात आपला विचार काय? हा गंमत अशी आहे की आपल्याकडे संत या शब्दाकडेच पाहताना थोडासा विचित्र दृष्टिकोन आहे. आपल्याला वाटतं संत म्हणजे चमत्कार करणार. तुकडोजी महाराजांनी याच्यावर खूप लिहिलं आहे की संत चमत्कार करणारा नसतो, तो विचार देणारा असतो. त्याच्या विचाराने जर तुम्ही जगले तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं. तुकडोजी महाराजांना चमत्काराच्या भरीभरूनी झाली अनेकांची धुळदाणी. यापुढे संत चमत्कार वर्णू नका सज्जन्म म्हणतात की या चमत्काराच्या नादी लागून अनेकांचं धुळदाण झालेली आहे. समाजामध्ये या गोष्टी आहेत. आता वारकरी आता आषाढी एकादशी सुरू आहे. वारीचा अर्थ काय होतो? कारण वारी जर अर्थ असेल, पंढरपूरला जाणे हा जर अर्थ असेल तर सावता महाराज पंढरपूरपासून 6 कोसावर आले, कधीच वारीला गेले. तुकडोजी महाराज त्याचा उल्लेख ग्रामगीतेमध्ये केला. ग्रामगीतेत तुकडोजी महाराज एक सुंदर देव पाहिला. महाराज श्रमामध्ये देव असतो. श्रमामध्ये महाराजांनी असं म्हटलं, आपुले वारकरी भाविक तेच वार करते पायक, करुणी दृष्टाची लावीला धाक, शिवाजीच जणू सर्व. म्हणजे वारकरीचा खरा अर्थ असा होतो की अन्याय अत्याचार दुराचाराच्या विरोधात समाजामध्ये जो वाईट हे आहे विचार की ज्याच्यामुळे समाज तुटतो, माणसं तुटतात, मानवी मन तुटतात. आणि शेवटी मला एक सांगा की लोक जात धर्म जर इतकं स्वतःला अभिमानी म्हणत असेल जाती आणि धर्माच्या नावाने, तर मी त्यांना एक प्रश्न विचारतो की जरा या देशातल्या अनाथाश्रमांमध्ये जाऊन पहा. अनाथाश्रम नागपूरला आहे, सदानंदनाथ आले. 10-10 दिवसाची मुलं त्या ठिकाणी रस्त्यावर उकिरड्यावर फेकलेले येतात. त्यांची जात कोणती, त्यांचा धर्म कोणता? उद्या ते वयात आल्यावर त्यांनी कोणत्या धर्मामध्ये जावं, कोणत्या जातीमध्ये जावं? मग जात धर्म या सगळ्या गोष्टी संप्रदाय हे समाज आणि समाजाच्या त्या काळातल्या एका सुरू म्हणजे समाज व्यवस्थित चालण्यासाठी त्या निर्माण केल्या असतील कदाचित. पण त्याच्यामधलं आज विकृतीकरण एवढं आहे की आम्ही जाती आज अधिकारी आहे पण जात जन्माचीच आहे. आज जज आहे पण जात जन्माची आहे. म्हटलं जाती बदलवायची असेल तर मग अशा बदलल्या पाहिजे की आमचा ऑफिसरची जात वेगळी, वकिलाची जात वेगळी, डॉक्टराची जात वेगळी, जजची जात वेगळी. जर गुणकर्मावर जर त्या आधारित त्यावेळेसचा व्यवस्था असेल वर्णव्यवस्था, मग आता ही वर्णव्यवस्था बदलवताना तुम्ही बदलायला पाहिजे ना. पण ह्या गोष्टी आपल्या देशात बदलत नाही. त्याचं दुःख संतांना होतं, महापुरुषांना होतं. गुरु नानक देवानी शीख धर्म का आणला? आज तुम्ही त्यांच्या म्हणजे कोण लोक जास्त आहेत तर त्या काळातला अस्पृश्य वर्ग त्यांनी त्यांना त्या विचाराला मानला आणि त्यातून त्यांनी आपलं जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं की संतांच्या विचारांना जीवन म्हणजे ग्रंथात बांधू नका, लाल फडक्यात गुंडू नका, तो पूजेत ठेवू नका, तर तो विचार डोक्यात ठेवा. जसं तुकारामांनी म्हटलं, यारे यारे माझ्या मागे. याचा अर्थ काय? यारे यारे माझ्या मागे तर नाही आहे, मग कोणाच्या मागे जाणार? त्यांनी दिलेल्या विचाराच्या मागे जायचं. दुसरी गोष्ट असं म्हटलं आहे की आपण म्हणतो की ही संतांच्या चरणाची धूळ. याचा अर्थ काय? संतांच्या दिलेले विचार. मग आपण काय करून आलो, नाही गुरुच्या पाया पडल्या पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या जे थोतांड आहेत या थोतांडाला विरोध म्हणजे आपण विरोध करून विवेक बुद्धी जर आपण जागृत ठेवली तर मला असं वाटतं तरुण पिढीने आपण काय करतो प्रत्येक वेळेस दुसऱ्याकडे बोट दाखवतो. मला अनेक लोक भेटतात, नाही हो समाज सुधरत नाही. म्हटलं तू सुधारला का? मला लोक विचारतात तुम्ही प्रबोधनाला काय जाता? स्वतःचीच गाडी, स्वतःचं पेट्रोल, स्वतःचं. मी बिघडू नये म्हणून जातो. कारण लोकांना दुरुस्त करायचा ठेका मी तुम्हीच घेतला. भगवान बुद्धापासून तर तुकडोजी दाडगे बाबापर्यंत या सगळ्या महापुरुषांनी केलं ना काम. तर मी जातो की मला 1000 लोक तपासतात. मी जर उद्या एखाद्या दारूच्या दुकानात दिसलो, एखादं खोटं काम करताना दिसलो, माझ्या व्यवसायात जर मी भेसळ करत असेल, लोक मला विचारतात का तुम्ही तुकडोजी महाराजांचं भाषण देता तिथे तर तुम्ही असं बोलत होते आणि तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे वागता. तर मी बिघडू नये हा त्या पाठीमागचा खरा उद्देश आहे. आणि मला असं वाटतं की तो उद्देश तरुण पिढीने जर आपल्या मनामध्ये रुजवला तर बुद्धांनी म्हटलेलं अत्तदीप व्हावं, स्वयंप्रकाशित हो. आपण स्वतःच प्रकाशित झालं तर जग आपल्याला नमस्कार करतील. बुद्धांनी कोणाला म्हटलं नाही तुम्ही बुद्ध व्हा म्हणून, पण बुद्धाच्या विचाराला प्रभावित होऊन जग, कारण तुकडोजी महाराज म्हणतात हातीने घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. मी पुन्हा सांगते प्रेक्षकांना, हातीने घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. तुम्हाला या पुस्तकाच्या संदर्भात अल्प शब्दामध्ये आपण सांगावं. हे पुस्तक माझ्या डोक्यात असं आलं की आमच्या गुरुदेव स्वामीनाथ एक केशवदास रामटेके नावाची व्यक्ती होती. ते बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या आधीच तुकडोजी महाराजांशी जोडले होते. ते भगवी टोपी घालायचे, थोडेसे अपंग होते, अधूपाय होता त्यांचा. आणि ते एक दिवस तुकडोजी महाराजांकडे गेले आणि महाराजांना म्हणे की माझे नातेवाईक म्हणतात तू बुद्ध धर्म स्वीकार
आणि बुद्ध धर्माचा प्रचार कर, एक गुरुदेव स्वामीची भगवी टोपी वगैरे घालणं सोडून दे. तर मी गेलो म्हणे महाराजांजवळ की महाराज असं असं म्हणतात, मी काय करू. तर महाराज म्हणाले का रे तू भगवान बुद्धाचा विचार वाचला का. तो म्हणाला नाही. मग महाराजांनीच पुस्तक सांगितले. मला आश्चर्य वाटतं की या माणसाने ते ग्रंथ केव्हा वाचले. तुकडोजी महाराजांनी 4 वर्ग शिकलेला माणूस आणि वय खूप नाही आला, 59 वर्षाच्या वयामध्ये ते निर्माण झालं. तर ते म्हणाले की तू हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच. त्यांनी पुस्तकं सांगितले आणि 15 दिवसानंतर येऊन मला भेट. 15 दिवसानंतर जेव्हा महाराज गुरुकुंज आश्रमात गेले, रामटेकेंची भेट झाली. तर रामटेकेंना विचारतात, का रे केशवदास वाचले का तू बुद्धाचं तत्वज्ञान. म्हणे हो महाराज. काय वाटलं तुला. बाबाजी म्हणे तुम्ही तर बुद्धाचाच प्रचार करता म्हणे, तुम्ही बुद्धाच्या विचाराचा प्रचार करता म्हणे. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेत प्रत्येक ठिकाणी हा सर्व प्रचार दिसतो. मुस्लिम जावेद पाशा म्हणतो की माझ्या बाबा म्हणत होते की तुकडोजी महाराज की प्रार्थना में तो इस्लाम की प्रार्थना दिखती है. म्हणजे जो जो व्यक्ती होता, शेवटी कसं आहे, माणूस हा केंद्रबिंदू आहे आणि सगळे धर्म हे माणसासाठी निर्माण झालेले आहेत. आणि मग मला तेव्हापासून वाटलं की महाराजांनी भगवान, कारण तुकडोजी महाराज जपानमध्ये गेले 1955 मध्ये आणि त्या ठिकाणी एक प्रस्ताव विश्व शांती परिषद, विश्व धर्म परिषद होती. त्या ठिकाणी जो प्रस्ताव ठेवण्यात आला होता की बुद्धाच्या पंचशिलांनी विश्वात शांती प्रस्थापित होऊ शकते, त्याला जेव्हा विरोध झाला तेव्हा त्या संमेलनाच्या त्या अधिवेशनाचे जे हे होते अध्यक्ष त्या सभेचे, त्यांनी तुकडोजी महाराजांकडे बोट दाखवला होता. तुकडोजी महाराजांनी मग तो पंचशील जगाला समजावून सांगितला. त्याच्यावर महाराजांनी मेरी जपान यात्रा नावाचं पुस्तक लिहिलं. तेव्हापासून माझ्या डोक्यात आलं की आपण भगवान बुद्धाच्या, बाबासाहेबांनी दिलेल्या विचार तुकडोजी महाराजांनी कोणत्या शब्दात मांडले ते आपण समाजासमोर आणू, याच्यासाठी की लोकांमध्ये जो गैरसमज आहे गुरुदेव सेवा मंडळाच्या बद्दल किंवा आंबेडकरी चळवळीच्या बद्दल वेगवेगळे गैरसमज आहे की आम्हाला वाटतं की बुद्ध हा वेगळ्या जातीचा होता. ही जी जाती व्यवस्था, या सगळ्या गोष्टी ज्या तुकडोजी महाराजांनी आपल्या लेखातून मांडल्या, त्या मांडण्याचा मी प्रयत्न या पुस्तकामध्ये केला. आणि त्याच्यामुळे एक फायदा मला झाला, चांगली माणसं माझ्याशी जुळली अनेक. त्याच्यात मग फक्त मी काही आंबेडकरी चळवळ आणि बुद्धावरच नाही, मी येशू ख्रिस्तावरील इस्लामची कुराण काय म्हणतात ती, असं वेगवेगळे विचार घेऊन त्याला मी आणलं. आज मला आनंद होतो की आम्ही सगळे एका विचाराची बनलो. म्हणजे मनभेद नाही आमच्यात, मतभेद आहे. मतभेद असावे, मनभेद नसावे. ऍक्च्युली तुम्ही आताच बोलता बोलता बोलले, मी याच्यावर येशूवर पण लिहिलेलं आहे. तुम्ही हेही सांगितलं की दर शनिवारी आम्ही बायबल वाचायचो शाळेमध्ये वगैरे. त्याचा काही प्रभाव तुमच्यावर होता का. नाही, मी तुम्हाला माझ्या लिखाणात किंवा माझ्या व्यवहारात मला तुकडोजी महाराजांशिवाय कोणाचाच इतका प्रभाव नव्हता. कारण महाराजांचे शब्द कसे झाले की ते मला माझ्या घरी माझे वडील, काही संतांचं होतं असं, मी कुठून शिकलो. माझे वडील, माझं मोठं घर होतं असं, पण प्रत्येक भिंतीवर मोठमोठ्या ओव्या होत्या. ग्रामगीतेच्या होत्या, कबीराचे दोहे होते. तर मी काय करायचं, मला सवय होती धावत 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 ते सगळं वाचून काढायचं. आणि ते इतकं मोठे होते की जवळजवळ 150-200 ओव्या आणि ते त्याच्यावर असेल. त्याच्यामुळे मला ते मनावर बिंबत केलं. मी असं स्पेशल काही केलं नाही. तर माझ्यावर कोणाचा प्रभाव आहे का हे मी नाही सांगू शकत. त्याचं चिकित्सा संशोधकांनी करावं की माझ्यावर कोणाचा प्रभाव, तुमच्यावर कोणाचा प्रभाव आहे हे सांगण्यापेक्षा तुमच्यावर मानवतेचा प्रभाव आहे असं मी, मला ज्यांच्या महापुरुषात जे चांगलं वाटतं ते मी घेतलं. असं अगदी बरोबर असं मी म्हणेन. तुम्हाला असं कधी वाटतं नाही का, तुम्ही इतकी सभा संमेलनं आयोजन केले, तुम्ही व्याख्यानं गाजवली, तुम्ही पुस्तकं प्रकाशित केली. साहित्य संमेलन हा पहिल्यांदा तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर साहित्य संमेलन हा मी पहिला प्रयोग सुरू केला. तुम्ही तो पाया रचला जवळपास साहित्य संमेलन. तर तुम्हाला हे सगळं करताना बरेच लोक तुम्ही जोडली, मोठी मोठी माणसं तुम्ही जोडलेली आहेत. बऱ्याच लोकांचा तुमचा मोठा परिचय आहे. महाराष्ट्राला तुम्ही सुपरिचित आहात. तर तुम्हाला असं वाटलं नाही की आपण कधी समाजकारणातून राजकारणात उडी घ्यावी. असं कॉलेज लाईफमध्ये वाटलं होतं. कॉलेजमध्ये त्या दिशेने नाही, असं वाटायचं की आपण सेवा चांगलं करू शकतो. आणि जसं राजकीय लोकांना त्यावेळेस सन्मान खूप मिळायचा ना. आज राजकीय लोकांना सन्मान नाही आहे. ते सन्मान पैशाने विकत घेतले. त्या काळामधला सन्मान जो होता, मला आठवतं की भैयाजी किनगावकर म्हणून नावी माणूस होता. त्याचं कटिंग सलूनचं दुकान होतं. पण संगम चाळ वार्ड नंबर 1 होता तेव्हा नागपूर शहरात महानगरपालिकेचा. तो नगरसेवक होता. त्याला दंडाधिकारी म्हणून सही करायचं. आम्ही फॉर्म घेऊन जायचं, सर आम्हाला सही पाहिजे. तो नव्हे, थांबा मला कटिंग करू दे, मग मी करतो. तर अशी माणसं त्यावेळेस राजकारणात होती. तेव्हा असं वाटायचं की राजकारण हा सेवेचं मोठं साधन आहे. पण जेव्हा राजकारणाचे नाही, माझ्या बाबांना माहित होतं त्याचे वाईट परिणाम. तर मला त्यांनी राजकारणापासून खूप दूर केलं. 11वी-12वीचेच दिवस होते ते. आणि मला बरं वाटलं की त्यानंतर. आणि दुसरी गोष्ट एक होती, माझ्या खिशात पैसे राहत नव्हते. त्यामुळे राजकारण ना कॉलेजचं करता आलं ना कुठलं. कॉलेजमध्ये सायकल पंक्चर झाली की घरी आम्हाला हातात सायकल घेऊन यायचं. इकडे एक पंक्चरवाला होता बिचारा श्रीराम, त्याच्याकडे जायचं. तो घरून दुकानातून पैसे घ्यायचा, पैसे खिशात नव्हते राहत. असा आमचा तो सगळा प्रवास. कधी कधी वाटायचं की बाबा आपल्यावर नाही, पण त्याच्यातून मला खूप शिकता आलं की पैसा नसताना सुद्धा प्रेम आणि या सगळ्या गोष्टी आपण जगू शकतो चांगला. तर म्हणून तो राजकारणाकडे मी वळलो. मला खूपदा प्रयत्न झाले. अनेक राजकीय पक्ष माझ्याकडे येऊन गेले. नितीनजी गडकरींनी, मला आठवतं एकदा त्यांच्या घरी गेल्यानंतर काही राजकीय भाजपचे कार्यकर्ते होते. ते नितीनजीला म्हणाले की रक्षकदादांना तुम्ही का नाही म्हणत, ते तर येऊ शकतात आपल्याला. नाही, तुम्ही रक्षकांना ओळखत नाही म्हणे. मी चांगला ओळखतो, मी त्याच्या परिवाराला ओळखतो म्हणे.
ते राजकारण हा त्यांचा पिंड नाही म्हणजे एक गोष्ट आधीपासून होती, मला राजकारण हा पिंड कधी नाही राहिला. काँग्रेसचे लोकांशी माझी मैत्री झाली, रिपब्लिकनच्या लोकांशी मैत्री झाली, बीएसपीचे लोक माझ्याकडे खूपदा आले. मी त्यांना सांगितलं नाही माझा पिंड नाही, आणि म्हटलं पहा त्या इलेक्शनसाठी मी जेवढा पैसा खर्च करेन का मी माझं दुकान विकून टाकावं लागेल. कारण म्हटलं तुम्हाला वाटते असं, पण प्रत्येकाचं आमचं कसं आहे, आम्ही जॉईंट फॅमिली सारखं राहतो, पण प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे, प्रत्येकाचे पैसा सगळ्यांचा. म्हणजे तुमचा राजकारणाकडे गंध नव्हता आणि तो तुमचा पिंड पण नव्हता, पण राजकीय सगळ्या पक्षाशी मात्र तुमचं मानवतेचं नातं होतं. आणि लिहायचं मला जे पटलं नाही ते मी प्रत्येक गोष्टी लिहत होतो. मी तेच म्हटलं, इथे मला एक विरोधाभास असा दिसतोय की एकीकडे ज्ञानेश्वर रक्षक जे आहेत ते उद्योजक आहेत आणि दुसरीकडे लेखणीच्या फटकाराने शासनाला जाब विचारणारे एक लेखक आहेत. तर हा जो दोन्ही प्रांत आपण सांभाळता, याबद्दल थोडं सांगा एक वाक्य, कसा सांभाळता आपण दोन्ही प्रांत? काय झालं, तुकडोजी महाराजांची प्रार्थना जी आम्ही म्हणतो रोज, सामुदायिक प्रार्थना, त्या प्रार्थनेत एक वाक्य आहे, वो चीड़ झूठे राह की, अन्याय की अभिमान की, सेवा करण को दास की, परवा नाही हो जानकी. आणि ते मला माझ्या कॉलेज लाईफ पासून मला लक्षात आलं, अन्याय करतो ना, मग त्या अन्यायाच्या विरोधात मी हिंदुस्थान लिव्हर सारख्या एका मोठ्या बलाढ्य मल्टीनॅशनल कंपनीला मी नागपुरामध्ये इतकं रस्त्यावर चौकात हात ठेल्यावर त्यांच्या वस्तू विकायला लावल्या होत्या, आणि एकटा माणूस हे करू शकतो. मी आता गुरुकुंज आश्रमाला जो बायपासचा जो याचा रोड चौपदरीकरणाचा त्रास होणार होता, तो मी एकट्याच्या भरोश्यावर चौपदरीकरण केलं, त्याचं बायपास केलं. लोक मग मला त्याचं म्हणतात, पण मला एक माहिती आहे, मी त्याचं श्रेयही घेत नाही, कारण यासाठी की अन्यायात माझा एक लक्षात आलं मला की तुम्ही सत्याने वागा आणि एखाद्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही प्रतिकार करा, तुम्हाला त्याचं निश्चित फळ मिळतं, पण तुमचं प्रवृत्ती सात्विक पाहिजे. मी स्वार्थासाठी किंवा माझी प्रसिद्धी झाली पाहिजे. आता सिकंदर गेला तर त्याचे फोटो कोण नाही लावले, तर आपले कोण लावणार? बरोबर. तुम्ही तुमची मला वाटतं जवळपास तुम्हाला 16 सन्मानाचे आपण पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि दादा तुम्हाला अलीकडे 2020ला अकोला इथे जीवनगौरव पुरस्काराने सुद्धा आपण सन्मानित झाले, त्याबद्दल आपलं अभिनंदन. आपली 2 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेतच, आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो. आपला तरुण समाजाला किंवा तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल आणि पुढचं आपलं ध्येय धोरण काय राहणार आहे? मी तरुण पिढीला तो संदेश हा देईल की नुसते नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागील युगी लपून, आता भावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. मी विचार करतो, ग्रामगीता 1955 मध्ये लिहिली, भारताला स्वातंत्र्य 1947 मिळालं, आणि या थोड्याशा 5-6 वर्षात तुकडोजी महाराजांना असं का लिहावं लागलं? तर भविष्य आज दिसत आहे की आमची मुलं डिग्रीच्या पाठीमागे लागत आहे, आमची मुलं भारतभर धन शिक्षणावर खर्च करत आहे, पण श्रम करण्याची त्याला लाज वाटत नाही. तुम्ही शिका, जे तुम्हाला शिकता येतं, पण शिक्षणासोबत तुम्ही श्रमाची लाज बाळगू नका. श्रमाला सुद्धा किंमत आहे. तुमच्यात जर श्रम करण्याची लाज नसेल, माझा मुलगा व्यवसायात बसला, त्याला पहिल्या दिवशी मी सांगितलं की तुझ्या ग्राहकाने जर म्हटलं की बाबू हे पिशवी गाडीवर बांधून दे, तर तू हे नाही म्हणायला पाहिजे की माझ्या नोकराला येऊ दे मग पाहतो. नोकर नाही, तुला उठावं लागेल गल्ल्यावरून आणि त्यांना पिशवी बांधून देशील. ही नम्रता तुझ्यात जर राहील, ही श्रमाची प्रतिष्ठा जर तुला असेल, तर तू तुझ्या व्यवसायाला न्याय देऊ शकतो. आज श्रमाची प्रतिष्ठा संपत चाललेली आहे आणि प्रत्येक जण शॉर्टकट मार्गाने धन कमवण्याच्या मागे लागले आहेत. भ्रष्टाचाराचा वाहता पूर. मी असं म्हणेल विद्यार्थ्यांना की मित्रांनो, चांगल्या मार्गाने जगता येतं. पशुपक्षी जगतात, ते किती संग्रह करतात. हा संग्रही जीवन जे आहे तुमचं, ते कुठेतरी थांबू द्या. संग्रहापेक्षा चांगल्या विचाराचा संग्रह करा. धनाचा संग्रह उदरनिर्वाहाला पाहिजे, पण इतक्या पैशाची गरज नाही की ज्या पैशामुळे तुमचं मन आणि तुमचं परिवार, तुमचं कुटुंब हे दूषित होईल किंवा वाईट मार्गाला जाईल. असं धन कमवू नका. दुसरं एक तुम्ही काय समाजासाठी पुढचं तुमचं काय आहे की आता तुमचं? आता असं आहे की माझं 60 वर्ष तर पूर्ण झाले आणि मला असं वाटतं की पुढचा काळही सुद्धा मी आता व्यवसायात तर बसत नाही. जेव्हापासून मुलांनी सांभाळलं तेव्हापासून लोक म्हणतात, सर शासकीय नोकरीवरच रिटायर होतात का? मी लोकांना सांगत असते की मी माझ्या व्यवसायातून रिटायर झालो, पण सामाजिक कार्यातून रिटायर कधीच होणार नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुकडोजी गाडगेबाबा फुलेशाहू आंबेडकरांची आणि संत महापुरुषांची, नामदेवाची, ज्ञानेश्वराची जी वैचारिक शिदोरी आहे, ती वैचारिक शिदोरी यासाठी समाजापर्यंत पोहोचवत राहील की जो समाज माझ्या डोळ्यांनी मला दिसतो की उद्या त्याचं काय होईल. कारण त्याच्यामध्ये माझे नातू राहतात, माझे मुलं राहतात. कारण त्यांच्या भल्यासाठी जगातला काय होईल माहित नाही, पण त्या सगळ्या याच्यामध्ये माझे नातू आणि माझे मुलं सुद्धा जगणार आहे. तर त्यांना डोळ्यासमोर ठेवून एक समाज, चांगला समाज, मानवतावादी समाज, चांगला देश, चांगला भारत. कारण तुकडोजी महाराज म्हणतात, कोण कहता भारत होगा हैवानों का, गुंडों का, पापियों का, काले बाजार शौकियों का, आई हवा निकल जाएगी, जोश पड़ेगा सेवा का, शांति दूत घर घर में होगे, कोई ना कर सकेगा किसका बाल बाका, नौजवान सब काम करेंगे, सेवा में नहलाएंगे, घर घर में आबादी देकर ग्राम राज्य कहलाएंगे. ही जी आमच्या गावात आमचं राज्य, आमच्या कुटुंबात, परिवारात आमचा आनंद हा आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट,
माझी काही पुस्तकं अजून शिल्लक राहिली, ती पुस्तकं मी काढील. पुस्तकं मी छापतो, पण मला आतापर्यंत अनुभव आहे की पुस्तकं मी वाटतच असतो. पण मला त्याच्यातून एक जाणवलं की अनेक गावाखेड्यात जातो तेव्हा लोक मला म्हणतात, सर तुम्हाला पाहिलं नाही पण तुमचं वाचलं आहे. आणि तेव्हा मला आनंद होतो की कोण म्हणतात बदलत नाही म्हणून. मी पाहिला एक मुलगा, कधी त्याला गुरुदेव शिवानंद तुकडोजी महाराज माहित नव्हता, पण तो पोरगा 15-16व्या वर्षी माझ्याशी त्याची मैत्री झाली. आनंदपाल नावाचा, माझ्यापेक्षा कितीतरी लहान, आता तो 20 वर्षाचा असेल. आणि त्या पोराने आपल्या तुम्ही जे मग म्हटलं होतं की राष्ट्रसंतांच्या विचारांचा अभ्यास का बरं लागू नये विद्यापीठामध्ये, यासाठी पण तुम्ही अतोनात कष्ट सोसले, संघर्ष केला. किंबहुना तुकडोजी महाराजांचं नाव आणि गाडगे महाराजांचं नाव या दोन्ही विद्यापीठाला मिळावं यासाठी पण तुम्ही संघर्ष केला. तर हा संघर्ष अगदी तुमच्या विचारांचा संघर्ष होता आणि त्यात तुम्ही सक्सेस झालात. त्याबद्दल पण तुमचं मी इथे अभिनंदन करते. आणि आपण फार चांगला संदेश समाजाला दिलेला आहे. बऱ्याच अंशी प्रत्येक ज्ञानेश्वर दादांच्या वक्तव्यातून समाजाला एक मौलिक संदेश, प्रेरक संदेश, किंबहुना नव संदेश, आधुनिक संदेश त्यांनी इथे दिलेले आहे. सगळ्या रूढी परंपरांना मोडीत काढत त्या काळापासून तर आज तागायत ते तसेच जगतात. त्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि शेवटी जाता जाता मी हे सांगणार आहे की ज्ञानेश्वर दादा आपली सशब्द पूर्ती झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा सूर आपण ऐकला. पुन्हा समाजाला ऐकण्यासाठी 16 जुलै 2022ला सायंकाळी 4 वाजता केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते ज्ञानेश्वर दादा रक्षक षष्टब्दी पूर्ती गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. त्या अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉक्टर गिरीश गांधी सर आहेत आणि प्रमुख अतिथीस्थानी भाष्य बोलणारे प्रबोधनकार जे राष्ट्रीय प्रबोधनकार सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज अध्यक्षस्थान भूषवणार आहेत आणि ते प्रबोधन करणार आहेत. त्याच्यावर ते बोलणार आहेत आणि पुन्हा यांच्या गौरवग्रंथावर एक भाष्य करणारे सामाजिक विचारवंत, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत प्रदीप आगलावे सर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तर त्या अनुषंगाने याची सुद्धा प्रेक्षकांनी दखल घ्यावी, नोंद घ्यावी. त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण उपस्थित राहावं असं मी इथे जाहीर आवाहन करते आहे. आणि या सगळ्या मुलाखतीच्या जो काही आपल्यासमोर जो काही मुलाखतीच्या अनुषंगाने ज्या गोष्टी सादर करण्यात आल्या किंवा आपल्याला सांगण्यात आल्या त्याचा आपण कुठेतरी एक आपल्या मनावर विचार करावा आणि त्यातून कुठेतरी आपण एका योग्य मार्गावर येऊ असा विचार करून आपण त्या अंगीकाराला अशी मी अपेक्षा व्यक्त करते. शेवटी दादा तुम्हाला जाता जाता मी एकच म्हणेल की असाच तेवत राहो मानवतेचा धम्मदीप, असाच तेवत राहो मानवतेचा धम्मदीप, समाजात चेतवावा परिवर्तनाचा ज्ञानदीप, परिवर्तनशील प्रबोधनाने गाजवावे आपण स्टेज आणि ज्ञानेश्वराच्या आयुष्याचे हेच खरे आहे तेज, ज्ञानेश्वराच्या आयुष्याचे हेच खरे आहे तेज.